रेकीतून पूर्वजन्माबद्दल ही माहिती मिळते. त्यामध्ये आकाशिक जो प्रकार आहे त्यामध्ये कळू शकतं. म्हणजे आज जर माझी डेथ झाली तर हे सगळ्या गोष्टींची डेथ व्हायला पाहिजे. मला परत पुनर्जन्म नको. पैसा हा येणारच आहे. हा बाय प्रोडक्ट आहे. तुम्ही जे देता ते 100 पटीने मल्टिप्लाय करून तुमच्याकडे येतं. तर लक्ष्मी बरोबर अवदसा येत असते. अच्छा. तर ती अवदसा तुम्ही टाळायची असते. लक्ष्मीला फक्त आत घ्यायचं असतं. तर जीवनामध्ये असेच 4 प्रकारचे लोक असतात. सगळ्यात डेंजरस चौथा असतो. हात वडायला बघतात. मग हे जे काय असतं ब्लॅक मॅजिक वगैरे जे म्हणतो आपण, मूर्ती म्हणजे काय हो, मानला तर देव नाही तर दगडच की. बरोबर आहे. ही काय घालायची गरज आहे वाटतं ना, विचारतात की इफ यू गिव्ह हिम अ फिश यू विल फीड हिम फॉर अ डे अँड इफ यू टीच हिम अ फिशिंग यू विल फीड हिम फॉर द लाईफ टाईम. म्हणजे काय, मी आज तुमचं डोकं दुखतंय, मी तुम्हाला केलं, मायग्रेनचा तुम्हाला त्रास आहे, मी तुम्हाला आज हील केलं वगैरे झालं, आज झालं, 2-4 दिवसाकरता झालं, महिन्याकरता झालं, परत तुमचं सुरू आहेच. म्हणजे कसं, आज मी मासा दिला तर तुम्ही फक्त आज पोट भरेल, पण मी मासेमारी शिकवून दिलं तर. नमस्कार. या बोलूया या आपल्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नेहमीच आपण वेगवेगळ्या पाहुण्यांना आपल्यासोबत बोलण्यासाठी घेऊन येत असतो. आजही एका वेगळ्या विषयावरचे पाहुणे आपल्यासोबत आहेत. त्यांचा विषय आहे रेकी. रेकी या विषयावरती ग्रँड मास्टर या पदापर्यंत ते पोहोचलेले आहेत. वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्याकडून रेकीवरती मार्गदर्शन घेतलेलं आहे. रेकीबद्दलचे उपचार पद्धती करून घेतलेली आहे. तर असे एक तज्ञ व्यक्तिमत्व आपल्यासोबत आपल्याशी बोलण्यासाठी आलेलं आहे. सुनील पाटील सर, या बोलूया या आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. नमस्ते, मी सुनील पाटील. प्रथम तुम्हाला सर्वांचा आभार मानतो की तुम्ही मला वेळेत वेळ देऊन माझा पॉडकास्ट घेण्याकरता इथं आलेला. तर आपण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी गायत्री मंत्र आणि ओंकाराचं एक जप करूया. एक थोडेसे गायत्री मंत्र घेऊया की जेणेकरून आपला स्पेस आणि सगळंच ऑरा वगैरे क्लीन होतो. तर सुरुवात आपण ओंकाराने करूया. तर मी ओंकार म्हणतो. ओ ओम. ओम. आता गायत्री मंत्र घेऊया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. चल, तर सुरू करूया आपण. वा, म्हणजे तुम्ही पॉडकास्टच्या सुरुवातीलाच एक खूपच असं म्हणतो ना की पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही क्रिएट केलेली आहे. आता म्हणजे कंपन जाणवत आहे ते तुमच्या आवाजामुळं म्हणा किंवा तो एक शांत तुम्ही जो काही वातावरण क्रिएट केलेलं आहे. म्हणजे यातच कळतंय की आपला हा पॉडकास्ट हा किती मजेदार आणि इंटरेस्टिंग होणार आहे. थँक सो मच सर. तर सुरुवात आपण रेकी या शब्दापासूनच करूया. मला किंवा प्रेक्षकांना हे जाणून घ्यायला आवडेल सर की रेकी रेकी म्हणजे काय आणि रेकी हा शब्द कशापासून तयार झाला? तर सर्वप्रथम की रेकी, रे हे म्हणजे कॉस्मिक एनर्जी, म्हणजे विश्वाची ऊर्जा, आणि की म्हणजे आपल्या आतमध्ये असणारी एनर्जी, की किंवा ची म्हटलं जातं. आणि रे की म्हणजे काय, की दोन्ही ज्या टायमाला ऊर्जा एकमेकात मिक्स होतात आणि त्यातनं जी ऊर्जा निघते त्याला रेकी म्हणतात. दोन्हीचं मिश्रण म्हणजे रेकी. आता थोडक्यात समजून सांगायचं झालं तर काय, की आपण प्राणायाम माहित आहे, श्वासोश्वास घेतोय माहित आहे. मी बऱ्यापैकी लोकांना या गोष्टी माहिती आहे. तर श्वास घेतो म्हणजे काय करतो, की आपण ऑक्सिजन आत घेतो, प्राणवायू आत घेतो आणि सोडतो. म्हणजे हे नॉर्मल चालूच आहे, सगळ्यांमध्ये चालू आहे. आता तुमच्यामध्ये पण चालू आहे, सगळ्यांमध्ये चालू आहे. प्राणायाम करतो म्हणजे काय करतो, की विशिष्ट पद्धतीने प्राणवायू आत घेणे आणि जिथं पाहिजे तिथे आपल्याला पोहोचवणे, ह्याला प्राणायाम म्हणायचे. मग ते मुद्रा प्राणायाम असतात, वेगवेगळे असतात, चिन्ह मुद्रा, बाकीच्या मुद्रा आहेत.
मेरुदंड मुद्रा, अशा मुद्रा असतात. त्याप्रमाणे तुम्ही जिथे पाहिजे तिथं तो प्राणवायू घेऊन जाऊ शकता. आता रेकीमध्ये काय आहे, की बाबा सिमिलरली ह्याच पद्धतीने रेकीमध्ये काय होतं, आपल्यामध्ये ऊर्जा आत-बाहेर येतच असते. जसं श्वास आत-बाहेर येत असतो, तसंच रेकीमध्ये ऊर्जेमध्ये सुद्धा ऊर्जा आत-बाहेर येतच असते. कॉस्मिक एनर्जी येते. विशिष्ट पद्धतीने ती ऊर्जा आत घेणे आणि त्याचा वेगवेगळ्या गोष्टींकरता वापर करणे, याला म्हणजे रेकी म्हणायचं. आता रेकी म्हणजे काय हे कळलं आपल्याला. तर रेकीचा वापर आपण कशासाठी करतो? आता बेसिकली काय आहे, की बरेच वेळा लोकांचं असं एक आहे, की धारणा आहे, की रेकी ही फक्त उपचार पद्धती आहे. अच्छा. माझं असं मत आहे, रेकी ही 4 गोष्टींवर उपयोग होते. म्हणजे तुम्हाला जसं म्हणतो, की प्रत्येकाला जीवनामध्ये काय पाहिजेल आहे, तर ह्या 4 गोष्टी लागतातच. ह्याला मी 4S म्हणतो, की 4 गोष्टी लागतात, की काय सुख, बरोबर. शांती, स्वास्थ्य आणि समृद्धी. बरोबर आहे. अशा ह्या 4 गोष्टी लागतात. तर ही रेकी आहे, ह्या 4ही गोष्टींवर उपयोग करता येते किंवा याचा वापर करता येतो किंवा ही याच्यावर वर्क करते. हे काय दिव्य काय असं काय आहे, असं काय आहे का? तर प्रत्येकामध्ये ऊर्जा आहे. प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक प्राण्यांमध्ये, प्रत्येक लिव्हिंग थिंगमध्ये ती ऊर्जा आहे. आपल्या स्वतःमध्ये ती ऊर्जा आहे, की जेणेकरून आपण ती ऊर्जाचा वापर करून स्वतःला बरं करू शकतो. सुख, शांती, समृद्धी, आरोग्य जसं म्हटलं स्वास्थ्य हे आपण आणू शकतो. फक्त काय आहे, की ती सध्या आपण ती सुप्त अवस्थेत असतं. आपलं ते असते, चालू असतं आणि काय झालं, की आता पूर्वी जर घेतला तुम्ही म्हणजे सतयुग, कलयुग, द्वापारयुग, आता हे त्रेतायुगमध्ये. मग हे जे काय होतं, हळू-हळू, हळू-हळू आपल्यातली ती काय झाली, ऊर्जा कमी होत झाली किंवा आपल्याला ते लुप्त पावले म्हणता येत नाही. आपल्याला त्याचं ज्ञान कमी झालं. विस्मरण झालं थोडंफार. विस्मरण झालं, कमी झालं किंवा आता आजकालच्या ह्याच्यामध्ये कलियुगामध्ये जशा कला कमी होत गेल्या, तसं ते कमी होत गेलं. पण ते आतमध्ये आहेच आपल्याला. बरोबर. म्हणजे पण माणसाच्या त्या इतर गोष्टीमध्ये माणूस एवढा रमत गेला, की हां. त्यांना ह्या शक्तींचं विस्मरण झालं. विस्मरण झालं किंवा स्ट्रेसीस आज जे म्हणतो आपण, की बाबा माझ्या ह्याच्यामध्ये खूप टेन्शन आहे. आता बघा लहान-लहान मुलांना टेन्शन हा शब्द कळाला. आपण लहान होतो आपल्याला काय टेन्शन हा शब्दच माहिती नव्हता. बरोबर आहे. स्ट्रेसीस आहेत म्हणतात. तर त्यामुळं काय झालं, की त्या ऊर्जामध्ये ब्लॉकेजेस तयार झाले. आपल्या चक्रांमध्ये ब्लॉकेजेस तयार झाले. अच्छा. तर रेकीमध्ये काय करता येतं, तुम्ही हे ब्लॉकेजेस ओपन करता, त्याद्वारे ती एनर्जी आत घेता आणि वेगवेगळ्या ठिकाणी जिथं पाहिजे तिथं हील करता येतं. तर नॉट नेसेसरी हीलिंग प्रोसेस आहे, उपचार पद्धती आहे. तर उपचार कसा आहे, की जर तुम्हाला समजा पैसा, समृद्धी जर पाहिजेल असेल, सुख शांती पाहिजे असेल, तर सुरुवात कुठनं होती, की तुमची हेल्थ चांगली असली पाहिजे. बरं. तुम्ही स्वतः मग हेल्थमध्ये काय आले, शारीरिक, मानसिक, इमोशनल आले आणि आध्यात्मिक आले. ह्या सगळ्या गोष्टी आल्या. लोकांना आज काय वाटतं हेल्थ म्हणजे बाबा मी शारीरिकदृष्ट्या चांगला आहे, माझ्याकडे पैसा आहे. म्हणजे आहे का तो खरंच हे आहे का? इमोशनली डिस्टर्ब असतात लोकं. इमोशनली खूप इम्बॅलन्स असतात. मी पैसा आला, सगळं आलं, ठीक आहे. लोकांना दिसताना ते दिसतं, पण स्वतः तो नसतो ना, इमोशनली इम्बॅलन्स असतो. तर ह्या सगळ्या गोष्टींवर रेकी ह्याचा उपयोग होतो किंवा वापर करता येतो. ही जी ऊर्जा ही आपल्याला सगळ्याकरता उपयोग करता येते. रेकी ही मूळची भारतीय आहे की परदेशी आहे? काय आहे? आता रेकी कसं आहे, की रेकी ही भारतीय म्हणजे जे काय आहे हे भारतीयच आहे, की अच्छा. 2000 वर्षापूर्वी, 200 वर्षापूर्वी जसं आपण बघतो गौतम बुद्धांनी रेकी म्हणजे पूर्वी आपण ऐकलेलं आहे, की सतयुगात सुद्धा ऐकलेलं आहे, की स्पर्श करून वगैरे बरं केलं जायचं. व्याधी बरोबर आहे. वगैरे बरं केलं जायचं. जसे गौतम बुद्ध वगैरे स्पर्श करायचे. साईबाबा होते, की साईबाबा स्पर्शाने वगैरे ते करुणा मास्टर होते. करुणा रेकी मास्टर होते. अच्छा. तर ते स्पर्श करून हे करायचे. झालं काय, की आपल्याकडं ज्या टायमाला परदेशातनं येतं, त्या टायमाला त्याला व्हॅलिडिटी बरोबर. मिळते. ब्रँड पाहिजे हां, बाहेरचं नाही. ब्रँड आणि कसं आहे फॉरेन रिटर्न म्हटलं, की तुमची किंमत वाढली. इम्पोर्टेडला व्हॅल्यू आहे. हां, किंमत वाढली. तसं प्रत्येक गोष्टीत झालेलं आहे. जसं आता ब्रह्ममुहूर्त म्हणतो आपण. हं. ब्रह्ममुहूर्त हे आपल्याला माहीत आहे आपल्यापाशीच होतं. हं. पण आज काय झालं फॉरेनर लोकं काय म्हणतात, की मॅनिफेस्टिंग अवर्स म्हणतात त्याला. अच्छा. हे आणि ब्रह्ममुहूर्ताला फक्त नाव वेगळं झालं. आणि मग ते जर मार्केटिंग करतात ते व्यवस्थित पद्धती डॉक्युमेंटेशन करतात. भारतामध्ये काही आपल्याला डॉक्युमेंटेशन केलं जात नाही किंवा आपले ऋषीमुनी खूप हुशार होते. मी रादर असं म्हणेल, की सगळ्या ह्याचं डॉक्युमेंटेशन आहे. पण काय केलं, की पसरून ठेवलं सगळं. हं. म्हणजे एक गोष्ट इकडे, एक गोष्ट तिकडे, एक गोष्ट इकडे असं पूर्णपणे सगळं ज्ञान आहे तुम्हाला एका ठिकाणी कुठेही सापडणार नाही. म्हणजे तुम्ही जरी अध्यात्म घेतला किंवा एस्ट्रोलॉजी घेतला, न्यूमरोलॉजी घेतला, हे सगळं आहे वास्तू वगैरे सगळंच आहे आपल्या इकडं. पण पसरून टाकलेलं आहे. का केलं? याच्या करण्यामागे रिझन असं आहे, की ह्या विद्येचा गैरवापर होणे. अच्छा. जी ती पात्रता आहे, तीच व्यक्ती ह्या सगळ्या विद्यापर्यंत पोहोचू शकेल, शेवटपर्यंत पोहोचू शकेल. अशा ह्याने त्यांनी काय केलं, की सगळं पसरून ठेवलं. तर ही मूळची विद्या ही भारताची
झालं काय की ही आली नंतर जपानमधनं परत आपल्याकडे आली. बरं, म्हणजे इथून जपानमध्ये गेली. नाही, ही इथंच होती. मिकाओ उशी म्हणून डॉक्टर मिकाओ उशी म्हणून होते. तर ते त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला, की स्पर्शने बरं केलं जातं, आजार बरे केले हा काय प्रकार आहे म्हणून. तर त्या टायमाला त्यांना त्याचं ज्ञान नव्हतं. मग ते काय केलं, याचं सर्च करायला सुरू केलं. कोणीही इन्व्हेंट केलेलं नाही, होतीच. बरोबर ना. म्हणजे डिस्कव्हर करणे आणि इन्व्हेंट करणे यात फरक आहे. हं. इन्व्हेंट शोधून काढणे, बरोबर. डिस्कव्हर म्हणजे मिळणे. मिळेल मिळेल. तर ही इन्व्हेंट नाही, ही होतच सगळं. मग ते शोधत शोधत भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांना काही रेफरन्सेस सापडले, की अच्छा. बाबा अशा पद्धतीने उपचार पद्धत केली जात होती, लोकांना हील केलं जात होतं, बरं केलं जात होतं. मग हे काय आहे? तर त्यांनी याचा अभ्यास केला. इथे येऊन याचा अभ्यास केला. मग साईबाबांचा अभ्यास केला, गौतम बुद्धांचा अभ्यास केला, की काय आहे ह्यो सगळा विषय काय? आणि हे सगळा अभ्यास केल्यानंतर ते परत जपानमध्ये गेले आणि तिथं ते ध्यानस्थ बसले. बरं. की बाबा आपण ज्या टायमाला ध्यान करतो त्या टायमाला काय करतो, जे काही आपल्या जवळ आहे त्याचं परत चिंतन मनन करतो. म्हणजे आता बरोबर. जसं पॉडकास्ट झाला तर पॉडकास्ट झाल्यानंतर तुम्ही त्याचं सगळं चिंतन मनन करणार, जे रिव्हिजन पाहिजे करतो. त्यातलं रिव्हिजन करतो, त्यातलं पाहिजे. आणि ते ध्यानस्थ असताना त्यांना काही सिम्बॉल्स दिसले, काही गोष्टी दिसल्या, की ज्याचा त्यांनी नंतर वापर करायला सुरू केला. तर तो वापर कुठे केला, तर त्यांनी पहिल्यांदा गरीब लोकांवर केला. तिथले जे सोल्जर्स होते, सैन्य होतं त्यांच्यावर केला आणि त्यांचं असं लक्षात आलं, की लोकं हील व्हायला लागले, बरे व्हायला लागले. बरं. जखमा वगैरे बऱ्या व्हायला लागल्या. लोकांचे हात वगैरे बरे व्हायला लागले. म्हणजे जे लुळी-पांगळी होती, ज्यांचं जखमा होत्या, कुणाला सोरायसिस झालेलं होतं आणि काय झालेलं, तर ते बरं व्हायला लागलं. तर ते काय करायला लागले, तर ते विद्या या विद्येचा प्रचार करायचा म्हणून मग ते बाहेर निघाले. आणि मग त्यांनी हा रेकीचा प्रचार केला. तर ही जी आपण रेकी जे म्हणतो, ही उशई रेकी म्हणतो. मिकाओ उशीची उशई रेकी म्हटलं जातं. अच्छा. हिचं ही मूळ सुरुवात हितनं झाली आणि मग त्यांचे मग ते फॉलोअर्स, मग डॉक्युमेंटेशन झालं. मग त्याच्यामध्ये मग डिग्रीज आणि ह्या कशा करायच्या वगैरे मग त्याचं डॉक्युमेंटेशन करून जपानमध्ये सुरू झाले आणि ही रेकी 91 साली भारतात आली. पण तुम्ही आता बोलता-बोलता साईबाबांचा उल्लेख केलात हां, किंवा गौतम बुद्धांचा उल्लेख केला आणि त्यावेळी तुम्ही करुणारेकी हा शब्द वापरला. हां. म्हणजे करुणारेकी म्हणजे ह्यात प्रकार आहेत का असे, की हो. रेकीमध्ये अनेक प्रकार आहेत का? रेकीमध्ये प्रकार आहेत, वेगळे प्रकार आहेत. तर त्यामधला एक प्रकार हा करुणा रेकी येतो. अच्छा. म्हणजे आता हा उशय रेकी झाली. ह्याच्या लेव्हल्स असतात. म्हणजे अच्छा. तुमची जी सुरुवात होती तर पहिली लेव्हल असते. ज्या पहिल्या लेव्हलमध्ये तुम्ही हाताने हे तुम्हाला इनिशिएट केलं झालं, शक्तिपात केला जातो. त्या शक्तिपातमध्ये तुमचे जे चक्र असतात ते बॅलन्स केले जातात. एका लाईनमध्ये आणले जातात, अलाइन केले जातात आणि आता तुमच्याकडेही ती ऊर्जा आहे, सगळं आहे. म्हणजे तुमच्यापाशी आहे, सगळं आहे. तुमच्या आतल्या ऊर्जेला वरच्या ऊर्जेशी कनेक्ट केलं जातं. अच्छा. जसं आता तुम्ही हे कनेक्ट केलेलं आहे, सगळं हा सेटअप कनेक्ट केलेला आहे. तर तुम्ही रिसीव्हर आहात, ते ट्रान्समीटर आहे. ती जे बरं. ऊर्जा आहे, ते वरचे जे कॉस्मिक आहे, ट्रान्समीटर आहे. यामध्ये काय केलं जातं, जो रेकी ग्रँड मास्टर्स असतात, तर ते काय करतात, ते ऊर्जा वरच्या ऊर्जेशी जोडून देतात. एकदा बरं. जोडून दिले की तुमच्यामध्ये आहेच तो फ्लो चालूच आहे आणि मग विशिष्ट पद्धतीने त्याचा कसा वापर करायचा हे शिकवलं जातं. अच्छा. तर पहिल्या डिग्रीमध्ये काय केलं जातं, पहिल्या डिग्रीमध्ये बाय हँड यामध्ये तुम्ही स्वतःला कशी घ्यायची, कसे पॉइंट्स घ्यायचे हे शिकवले जातात. इनिशिएशन्स केलं जातं आणि दुसऱ्याला स्पर्शाने त्याच्या ऑरामध्ये स्पर्श करून त्या ऑरामध्ये कशी रेकी द्यायचं हे शिकवलं जातं. ही झाली फर्स्ट डिग्री. याच्यात वेगळ्या लेव्हल आहेत. आता सेकंड डिग्रीमध्ये काय असतं, की सेकंड डिग्रीमध्ये आपण ॲब्सेंटिझम किंवा डिस्टन्स रेकी म्हणतो, की त्या डिस्टन्स रेकीमध्ये तुम्ही इथे बसून, ह्या इथं बसून कुठेही तुम्ही कुणालाही देऊ शकता. बरं. कुणालाही देऊ शकता. इथे बसून आहे तिथल्या ठिकाण तुम्ही इथनं अमेरिकेला द्यायचं म्हटलं तरी द्यायचं, यूएसला देऊ शकता, कुठेही. म्हणजे कॅनडाला देऊ शकता, कुठेही. या विश्वामध्ये कुठेही तुम्ही देऊ शकता. म्हणजे जसं कसं झालं, पूर्वी कसं होतं, की पूर्वी लँडलाईन होते. बरोबर. कनेक्शन असल्याशिवाय ते चालत नव्हतं. चालत म्हणजे नव्हतं. वायर थ्रू जायचं, ते तिथनं बरं. यायचं आणि मग आपण बोलू शकत होतो. नंतर काय झालं, जशी प्रगती झाली तसे मोबाईल आले. मोबाईल आले. मोबाईलला लागती का वायर वगैरे लागते का काहीच नाही, नाही. इथे बसून तुम्ही आज कुठेही फोन करू शकता. व्यवसाय. कुठेही करू शकता. का तर आणि हे सगळं सायन्स आहे, की हे कुठेही तुम्ही कनेक्ट करू शकता. तर सेकंड डिग्रीमध्ये काय केलं जातं, की तुम्हाला काही सिम्बॉल्स शिकवले जातात. जसं तुम्ही इथं आता पिरॅमिड बघितलं, तर बरोबर. त्या पिरॅमिडवर काही सिम्बॉल्स आहेत. तर ते सिम्बॉल्स शिकवले जातात. सिम्बॉलची एनर्जी दिली जातं आणि ॲब्सेंटिझम रेकी किंवा डिस्टन्स रेकी कशी केली जाते हे शिकवलं जातं. ही झाली सेकंड डिग्री. थर्ड डिग्रीमध्ये काय केलं जातं, तुमची अजून ऊर्जा वाढवली जाते, की ज्यामध्ये तुम्हाला मास्टर्स सिम्बॉल्स दिले जातात. काही सिम्बॉल्स असतात ते मास्टर्स सिम्बॉल्स असतात. अच्छा. सेकंड डिग्रीमध्ये 3 सिम्बॉल दिले जातात. थर्ड डिग्रीमध्ये अजून एक सिम्बॉल ॲड होतो. असे तुमच्याकडे 4 सिम्बॉल्स होतात. हे सिम्बॉल्स म्हणजे काय, की बाबा
ह्या सिम्बॉलद्वारे तुम्ही कोणाशी कनेक्ट करू शकता. ज्या टायमाला तुम्हाला मास्टर सिम्बॉल मिळतो, डायकोमे म्हटलं जातं त्याला, तो सिम्बॉल दिला जातो. त्यामध्ये तुमची ऊर्जा अजून वाढली जाते. म्हणजे अजून तीव्र आजारांना तुम्ही स्पर्श करू शकता, हिलिंग करू शकता. ही 3rd डिग्री झाल्यानंतर येते 4th डिग्री. 4th डिग्रीमध्ये तुम्हाला क्लासेस कसे घ्यायचे, फर्स्ट, सेकंड, 3rd डिग्री कशी शिकवायचं हे शिकवलं जातं. अच्छा. याला मास्टर्स लेव्हल म्हणतात. ओके. ओके. लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3, 4th डिग्री म्हणजे मास्टर्स लेव्हल. आणि 5व्या लेव्हलला काय केलं जातं, याला ग्रँड मास्टर्स बनवले जातात, की ग्रँड मास्टर्स पुढं रेकी लेव्हल 1, लेव्हल 2, लेव्हल 3 घेऊ शकतात आणि मास्टर्स तयार करू शकतात. बर. म्हणजे मास्टर्स तुम्ही तयार करू शकता. ग्रँड मास्टर असतो तो मास्टर्स तयार करतो. जसं मी आता आज ग्रँड मास्टर आहे. तर लेव्हल 1, 2, 3 घेऊ शकतो, मास्टर्स तयार करू शकतो. तर अच्छा. तुम्हाला जर क्लासेस घ्यायचे असतील लेव्हल 1, 2, 3 ला, तर तुम्ही काय मास्टर्स पर्यंत शिकला तरी चालतं. आणि तुम्हाला जर मास्टर्स बनवायचे असतील, ती अजून वरच्या ऊर्जेला गेला तुम्ही, की ग्रँड मास्टर्स येतात. बरोबर. आता थोडक्यात समजून सांगू का? हा थोडंसं समजायला थोडंसं आता तुम्हाला थोडंसं हे वाटत असेल फर्स्ट टाइम ऐकताय म्हणून. मी थोडक्यात सांगत असतो. मी माझ्या क्लासेसमध्ये सुद्धा सांगत असतो. इथं सुद्धा मी तुम्हाला सांगेल. लेव्हल म्हणजे काय? 10वी पास. बरोबर. सोपं समजायला लेव्हल सोपं. 1, लेव्हल 1 म्हणजे काय? 10वी 10वी पास. पास. लेव्हल 2 म्हणजे काय? 12वी पास. 12वी पास. लेव्हल 3 म्हणजे काय? ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन. हं? ज्याला मास्टर्स करायचं आहे त्यांनी लेव्हल 4 करावं आणि अच्छा. ज्याला पीएचडी करायचे त्यांनी लेव्हल 5 करावं. ग्रँड मास्टर. ग्रँड मास्टर्स होतो. बरोबर. म्हणजे कसं होतं 10वी पर्यंतचा सिलेबस आहे. त्यानंतर तुम्ही सायन्सला जाऊ शकता, आर्ट्सला जाऊ शकता, कॉमर्सला जाऊ शकता. फर्स्ट लेव्हल झाली बरोबर. की तुम्हाला एक बेसिक कळतं काय आहे. 10वी पर्यंत तर सगळे सब्जेक्ट कॉमन असतात. मॅथ्स सगळं कॉमन. मग त्यामध्ये सगळं समजतं तुम्हाला पहिल्या लेव्हलला. सेकंड लेव्हलला काय झालं की तुम्ही स्पेशलायझेशन करणार आहे. बाबा कशात जायचं आहे. तर त्याकरता 11वी 12वी मग कोण कॉमर्सला जाईल, कोण आर्ट्सला जाईल, कोण सायन्सला जाईल. सायन्सला गेलेला समजा आता 12वी झाल्यानंतर त्याला परत मार्ग राहतात. की मार्ग काय राहतात? तो इंजिनिअरिंगला जाऊ शकतो, डॉक्टरेटला जाऊ शकतो किंवा बरोबर. बीएससी करू शकतो. समजायला सोपं म्हणून मी तुम्हाला बरोबर आहे. कंपॅरिझन ह्यामध्ये करून सांगायला लागलो. प्रेक्षकांना ते समजायला सोपं समजायला जाईल. सोपं म्हणून मी सांगायला लागलो. ती सेकंड लेव्हल झाल्यानंतर काय असतं, की तुम्ही कॉलेजला ऍडमिशन घेतलं एफ-वाय, एस-वाय, टी-वाय म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन करून घ्या. 3rd लेव्हल झाली की तुमचं काय झालं, की ग्रॅज्युएशन झालं. आणि 4th लेव्हलला ज्यांना मास्टर्स करायचं आहे त्यांनी मास्टर्सला यायचं. बरोबर. मी त्यामध्ये अजून तुम्ही तज्ञ झाला. ग्रॅज्युएशन जसं आपल्या इकडे सिलेबस मध्ये कसं असतं बरोबर. कॉलेजमध्ये की बाबा ग्रॅज्युएट झाला, स्पेशालिस्ट ग्रॅज्युएट म्हणतो नंतर आपण मग जसं. परत तुम्ही मास्टर्स झाला. हां. आणि त्यानंतर काय झालं की तुम्हाला जर पीएचडी करायची असेल तर मग ग्रँड मास्टर ग्रँड झालं. मास्टर. मी साधारणतः मी असं त्याचं एक कंपॅरिझन दिलेलं आहे की जेणेकरून एक ले माणसाला, सामान्य बरोबर. माणसाला सुद्धा समजावं की बाबा हे काय आहे. की आता बरेच वेळा काय होतं की ऐकतात मग हे काय लेव्हल 1 काय, लेव्हल 2 काय, लेव्हल 3 काय. बरोबर आहे. तर समजत नाही हे ते. समजण्याकरता एक साधारणतः मी तुम्हाला कंपॅरिझन करून सांगितलं बरोबर की आहे. बाबा मग तुम्ही जसं ग्रँड मास्टर झालं की तुम्ही त्यातली पीएचडी झाला. असा तो विषय. अच्छा. पण रेकी हा सगळ्यांमध्ये असतं, सगळ्यांमध्ये ती ऊर्जा आहे. सोपं सांगायला झालं जसं श्वास घेतो तसं ते पण आहे ती ऊर्जा आहे. जिवंत आहे म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये ऊर्जा आत-बाहेर होत असते. विशिष्ट पद्धतीने ऊर्जा आत घेणे, त्याचा वापर करणे ह्याला रेकी म्हणायचं. जसं विशिष्ट पद्धतीने ऑक्सिजन श्वासोच्छवास आत घेतलं की त्याला प्राणायाम म्हणतो. बरोबर. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एवढंच आहे. म्हणजे आपल्यामध्ये अंतर्भूत आहेच ते. आहे आहेच, सगळ्यांमध्ये. फक्त त्याची जाणीव करून देणं हे रेकीच्या माध्यमातून केलं जातं आणि एक्झॅक्ट. कुठचं ते ॲक्टिव्ह करणं म्हणजे. ॲक्टिव्ह करणं आणि त्याचा वापर करायला शिकवणं. कशा बरोबर. पद्धतीने त्याचा आता वापर. तुम्ही बोलताना म्हणजे अगदी 10वी पासून ते ग्रँड मास्टर लेव्हलपर्यंत बोललात. ओके. आणि डीपली तुम्ही त्याच्यामध्ये आता सांगताय सगळ्या गोष्टी. हं. यातून कळतंय की तुमचा यातला अभ्यास किती आहे आणि नाही, याच्यातलं नाही. शिक्षण किती आहे. तर मी पुन्हा थोडं मागं जातो, की तुम्ही ह्या क्षेत्रात कसे आलात आणि तुमचं या क्षेत्रातलं शिक्षण ग्रँड मास्टर हे कळलं. हां. पण हे कशी सुरुवात झाली आणि कसं स्टेप बाय स्टेप तुम्ही या ग्रँड मास्टर पदापर्यंत गेलात आणि तुम्ही हां. मूळचे कुठल्या क्षेत्रातले आहात? आता तर मी मूळचा इंजिनिअर. मी प्रोफेशनली मेकॅनिकल इंजिनिअर आहात. बरं. मी बी मेकॅनिकल आहे, एएमआय आहे, चार्टर्ड इंजिनिअर आहे. जसे चार्टर्ड अकाउंटंट असतात, तसे इंजिनिअरिंगमध्ये चार्टर्ड इंजिनिअर असतात, बरोबर. की ज्यांचे एक्सपोर्ट करता किंवा स्टेबिलिटी सर्टिफिकेट लागतं किंवा एक्सप्लोजिव्ह जे असतं त्याच्याकरता सर्टिफिकेट लागतं. कस्टममध्ये आता जे युद्ध वगैरे सुरू आहे, हं. तर काय पार्ट पाठवायचे असतील तर चार्टर्ड इंजिनिअरच्या सर्टिफिकेटशिवाय तुम्हाला ते एक्सपोर्ट करता येत नाही. की तिथं त्यांनी सर्टिफाय करावं लागतं की हे नॉन हझार्डस आहेत. हे कुठल्याही वेपन मध्ये वापरलं जाणार नाही. जसं की शेल हे एक पार्ट आहे जो कॉम्प्रेसर मध्ये पण असतो आणि बॉम्बचा शेल पण असतो. तर माझ्याकडे एक आलते की हे जे इचलकरंजीची लोक आहेत
तर ते शेल पाठवत होते, तर त्यांचं एअरपोर्टवर ते कस्टमने अडवून ठेवलं. त्याला आम्हाला चार्टर्ड इंजिनिअरचं सर्टिफिकेट असं पाहिजेल आहे, की हा पार्ट हा कॉम्प्रेसर करता वापरला जातो, हा बॉम्ब करता वापरला जात नाही. अच्छा. तर ते सर्टिफिकेशन करायचे राईट्स आहेत माझ्याकडे. क्या किंवा बात है! हेझार्डस जे काय असतं, की तुम्ही आता इथनं खाद्य जरी पाठवला, तर ते खाद्य हेझार्डस आहे का? पॉइझन आहे का? हे सर्टिफिकेशन करायचे माझ्याकडे राईट्स आहेत. त्यानंतर मी गव्हर्नमेंट रजिस्टर्ड व्हॅल्युअर आहे प्लांट अँड मशिनरीचा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या पॅनलवर आहे. अंडर 34 AB वेल्थ टेक्सच्या अंडर मला लायसन्स आहेत व्हॅल्युएशन करायचे, की जसं समजा आता रेट घेतले, इन्कम टॅक्सने सर्व्हे केला, रेट केला. मग मेकॅनिकल मधलं जर काय असेल, प्लांट अँड मशिनरी असेल त्या व्यक्तीचं, त्याची किंमत कोण ठरवणार? किंवा एखादं ऑप्शन मध्ये काढायचं असेल तर ह्याची किंमत कोण ठरवणार? तर ते किंमत ठरवण्याचे लायसन्स असतात. हं. तर ते लायसन्स आहेत माझ्याकडे. क्या बात मी इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअरचा फेलो मेंबर आहे. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगचा फेलो मेंबर आहे. त्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी मध्ये आहे, माझा डिप्लोमा आहे. हे झालं माझं म्हणजे शैक्षणिक, शैक्षणिक, अकॅडमिक म्हणतो. अकॅडमिक. आता अकॅडमिक सोडून जर ह्या क्षेत्रातलं जर म्हटलं तुम्ही, ज्याला आपण अकल्ट सायन्स म्हणतो, की जे प्रूव्ह करता येत नाही, गुड म्हटलं जातं, त्यामध्ये रेकी ग्रँड मास्टर आहे. बाकी फायर रेकीचं मास्टर आहे. हे रेकी मधले जे प्रकार आहेत त्यामध्ये करुणा रेकी मास्टर आहे, कुंडलिनी रेकी मास्टर आहे, मनी रेकी मास्टर आहे. तसंच हिप्नॉसिस आणि पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपीचं मी मास्टर आहे. त्याप्रमाणे आकाशिक रीडर आहे. ऍडव्हान्स आकाशिक रीडिंग केलेलं आहे. आकाशिक रीडिंग मधलं मास्टर्स आहे. मी क्लासेस घेऊ शकतो. तसं म्हटलं तर मी आपण जे म्हणतो न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग म्हणतो, हं. तर त्याचा मास्टर्स आहे मी. असे भरपूर असे नंतरचे कोर्सेस केलेले आहेत. प्राणिक हिलिंग केलेलं आहे. प्राणिक हिलिंग मध्ये 3rd डिग्री पर्यंत केलेलं आहे. सो हे सगळ्याचं कॉम्बिनेशन करून मी माझ्या पद्धती काय डेव्हलप केलेल्या आहेत. अच्छा. हा, की कसं झालं, मी ही रेकी आली 91 ला रेकी भारतात आली. मी 96 साली रेकी केली. मी बरं. 96 साली तिन्ही डिग्री झाल्या. आणि मग नंतर कसं असतं, आपण म्हणतो ना, हे सगळं बरेच वेळा लोक म्हणतात आम्ही केलं, आम्ही शिकलो वगैरे. आपण काय करत नसतो, आपण फक्त माध्यम असतो. ती ऊर्जा तुम्हाला निवडत असते. मी ही रेकी शिकलो, 3 लोकांकडनं मी ग्रँड मास्टरी केलेले आहे. 3 ग्रँड मास्टर्स कडनं मी ग्रँड मास्टर्स झालेलो आहे. अच्छा. 3 लोकांकडनं शिकलेलं आहे. तर यामध्ये कसं होतं, आता बरेच वेळा लोक मला प्रश्न विचारतात, ऑनलाईन का ऑफलाईन? की ऑनलाईन शिकावी का ऑफलाईन शिकावी? हं. आजकाल मार्केटमध्ये ऑनलाईनही शिकवलं जातं, ऑफलाईनही शिकवलं जातं. माझं वैयक्तिक मत असं आहे, की पहिली डिग्री जी आहे ती ऑफलाईन करावी. की बरोबर. ज्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या शिल्ड्स कशा तयार करायचं, स्वतःला कसं प्रोटेक्ट करायचं. तुमचा हा जो स्पेस असतो, जसं मी गायत्री म्हटलं, ओंकार म्हटलं, का म्हणण्यामागं कारण असं असतं, की काय हेवी एनर्जीज असतात. तर त्या रिलीज व्हायला लागतात, की निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या रिलीज व्हायला लागतात. तर ते आपल्या स्पेस मधनं बाहेर काढायचे, की जेणेकरून डिस्टर्बन्सेस होऊ नये. स्वतःभोवती ऑरिक शील्ड कशी तयार करायची, स्वतःचं प्रोटेक्शन. ठीक आहे, तुम्ही कशात तर हात घालत आहात, पण त्या हात घालत असताना ग्लोव्ज घातलं पाहिजे ना. बरोबर आहे. तर ते ते पहिलं शिकलं जातं. तर ऍटलिस्ट लेकी 1 जे आहे, लेव्हल 1 किंवा लेव्हल 2 पर्यंत तुम्ही ऑफलाईन शिकावे. अच्छा. म्हणजे 1 टू 1 तुम्ही समोर बसून. समोर बसून 1 टू अच्छा. 1 क्लासेस घेऊन वगैरे ते शिकवावी. त्यानंतर तुम्ही ऑफलाईन शिकला तर चालू शकतं, म्हणजे ऑनलाईन शिकला तर चालतं. बरं. पहिले 2 तरी ऑफलाईन व्हावेत असं माझं वैयक्तिक मत आहे. पण शिकवलं जातं, ऑनलाईन शिकवलं जातं, होतं. मी असं म्हणत नाही इनिशिएशन्स होत नाही वगैरे. होऊ शकतं. ऑनलाईनही तुम्ही शिकू शकता. फक्त माझं कन्सर्न एवढंच असतं, की प्रोटेक्शन. अच्छा. जसं प्रोटेक्शन लागतं तुम्हाला, की आता समजा त्यामध्ये काय होतं, की तुमचे ऑरा ओपन केले जातात. ते ऑरा ओपन केल्यानंतर कुठली ऊर्जा आत चालली आहे. आता ह्या रूम मध्ये कुठली ऊर्जा आहे आपल्याला माहित नाही. आपल्याला वाटतं फक्त आपण दोघं बसलोय. भरपूर लोक आहेत ह्या रूम मध्ये. बरोबर आहे. म्हणजे भरपूर आहेत. मग ते कोण आहेत, काय आहेत हे माहित असणं गरजेचं असं. एकदा तुम्ही लेव्हल 1-2 केला, की 12वी झाल्यानंतर बघा आपण आपली जी मुलं असतात, खूप कमी पॅरेंट्स 10वी पर्यंत मुलांना बाहेर ठेवतात. बरोबर आहे. आपल्या पैसे असतात. 12वी पर्यंत पण आपल्या जवळच आपल्या ठेवतो जवळ आपण. असतात. हा, त्यानंतर आपण त्याला पाठवतो. का पाठवतो. आपल्याला काय वाटतं, की आता तो मोठा झालाय, त्याला कळतं काय स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो. उभा राहू शकतो. त्याला चांगलं वाईट काही कळतं, कळतं. सगळं कळतं. हं. त्यानंतर आपण हे घेतो. आणि मग काय ग्रॅज्युएशन नंतर तर मग त्याचा तो नोकरीला मग ह्या देशात असतो किंवा परदेशात जा. बरोबर. तसं तुम्ही पहिल्या 2 डिग्री ऑफलाईन केल्यानंतर तुम्हाला स्वतःला कळत असतं. समजायला लागतं. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन केला तर चालू शकतं. मग ही अच्छा. डिग्री ऑफलाईनही करू शकता, ऑनलाईनही करू शकता. माझं वैयक्तिक मत आहे, की पहिल्या 2 डिग्री तरी तुम्ही ऑफलाईन करावं. त्या मास्टर बरोबर राहावं. हं. त्या एनर्जीचा एक्सपिरियन्स घ्यावा.
का तर आता जसं ग्रुप रेकी केलं जातं, तर ग्रुप रेकीमध्ये कसं असतं की 5-6 लोक तुम्हाला एकत्र रेकी देत असतात. शॉवरिंग ऑफ दी रेकी असते, एनर्जी असते. बरं. तर ते फील करता येतं तुम्हाला ऑफलाईन मध्ये आणि अच्छा. खूप ऊर्जा जाणवते तुम्हाला त्यावेळेला. तर हे कसं आहे की ऑफलाईन करायचं का ऑनलाईन करायचं, तर माझं असं वैयक्तिक मत आहे की बाबा पहिले 2 डिग्री तरी ऑफलाईन करा, करावं. त्यानंतर तुम्ही ऑनलाईन, म्हणजे एक समज येते तुम्हाला. तो बरोबर. पुढचा काय बोलतो ते कळतं. सांगितलं की बाबा स्पेस क्लिअरिंग करून घ्या, रूम क्लिअरिंग करून घ्या, तर ते कळू शकतं. ह्या बरोबर. करता माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी डिस्टन्स लर्निंग ते डिस्टन्स आहे. ते प्रॅक्टिकल समोरासमोर हां. करणं हा आता वेगळा. कसं आहे माहितीये का सर, ही जे म्हणजे ऑनलाईनची जी उत्पत्ती झाली, ही कशाची देणगी आहे माहितीये का? कोरोनाची. कोरोनाची, कोविडची देणगी आहे. कोविड हे. देणगी आहे. यामध्ये राहूची ऊर्जा खूप असते. आता हे जे सगळं आता बघा, तुम्हाला माहित होतं याच्या अगोदर पॉडकास्ट वगैरे वगैरे हा काही विषय नव्हताच. बरोबर. ऑनलाईन हा काही विषय नव्हता. हं. आज हे सगळं वाढलं. का वाढलं? ही मीडिया वगैरे, सोशल मीडिया वगैरे जे काय आहे, हे राहू आहे. बरं. राहूची ऊर्जा आहे त्यामध्ये. तर खूप फास्ट वाढतं ते. खूप रॅपिड जातं. तर हे जे काय झालं, जे कोविड झालं किंवा कोरोना आला, यामध्ये जे काय आलं ते राहूची ऊर्जा खूप वाढली. आज त्यामुळे ही ऑनलाईन ही जी देणगी आहे, ही राहूची देणगी आहे. बरं. पण जर तुम्ही मागं गेला, ट्रेडिशनल जर गेला, तर ट्रेडिशनली हे गुरु शिष्य परंपरेमध्ये पुढे बसवायचे. गुरुकुल होते पूर्वी. गुरुकुलला 12 वर्षे पोरं तिथं राहायची. राहायची, हं. मुंज व्हायची. बरोबर आहे. मुंज व्हायचे, त्यानंतर गळ्यात जानवं घातलं जायचं आणि त्याला तिथं पाठवलं जायचं. बरोबर आहे. तिथनं शिकून आल्यानंतर मग पुढचं जे काय असेल ते, बरोबर आहे. ते पुढचं नंतरच असायचं. नंतर काय झालं, पद्धती बदलत गेल्या. हळूहळू आपण कलयुगात आलो. कलयुगात आल्यानंतर कलयुगाचे प्रोसेसेस, मग हं. फॉरेनर आले. फॉरेनर लोकांनी आपल्या ज्या शिक्षण पद्धती होत्या त्याच मोडीत त्या काढल्या मोडीत राज्य काढल्या. काढण्याकरता. मग त्यांचं सिस्टम आपल्याला त्यांचं बरं वाटायला लागलं. मग आपण त्यांना फॉलो केलं. तसंच हे आता ऑनलाईनचं झालेलं आहे. हं. इझी. तुम्ही तुमच्या घरात बसलाय, मी माझ्या घरात बसलोय, आपलं चालू आहे. बरोबर आहे. चालू. पण माझं वैयक्तिक मत आहे की पहिल्या 2 डिग्री तरी तुम्ही ऑफलाईन ऑफलाईन करायला. गुरुच्या सानिध्यात राहून केलं पाहिजे. बरोबर. आता मगापासून तुम्ही शिक्षण म्हणजे रेकीमधलं शिक्षण वगैरे या गोष्टीबद्दल बोलताय. यातून एक कळतं की तुमचे क्लासेस हं. तुमचे आहेत, की तुम्ही बरेच तुम्ही रेकीचे प्रॅक्टिशनर असतील बेसिक लेव्हलपासून ते अगदी मास्टर लेव्हलपर्यंत तुम्ही लोकं तयार करता. करतो. तर त्या विषयाकडे आपण येऊयाच. पण प्रत्येकालाच काही मास्टर व्हायचं नसेल किंवा प्रत्येकाला प्रॅक्टिशनर व्हायचं नसेल. मोस्टली लोकांचा प्रेफर हे करतात लोकं, की घरच्या घरी किंवा पेशंट म्हणून येणं. तर तुम्ही ॲज अ पेशंट लोकांना ट्रीट करता का? की रेकी मास्टर म्हणून किंवा रेकी ग्रँड मास्टर म्हणून तुमच्याकडे पेशंट्स येतात का? तर ते कशा पद्धतीचे असतात आणि तुम्ही कशाप्रकारे त्यांना हँडल करता? माझ्याकडे सगळ्या पद्धतीची लोक येतात. हिलिंग करता येतात. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो, कॅन्सर पासनं की इमर्जन्सीमध्ये कान दुखते म्हणून पण आलेले आहे. मी तुम्हाला हा किस्सा एक सांगेन, की पूर्वी मी औरंगाबादला सर्व्हिसला होतो बजाज ऑटोला आणि मी रेकी वगैरे करायचो. तर त्यावेळेला 96 साली, 97-98 साली इतकं काय ह्याचं प्रस्थ नव्हतं. लोकांना काही हं, माहीत हं. नव्हतं. मग काही लोकांना माहीत होतं, की बाबा हे सर काहीतरी रेकी वगैरे करतात. तर पूर्वी जी बस असायची, ती बस सांगलीतनं जात नव्हती औरंगाबादला. अच्छा. कोल्हापूरला जावं लागायचे आणि कोल्हापूरवरनं मग औरंगाबादला औरंगाबादला. बस. मग कोल्हापूरला गेलो, मग तिथनं बसलो बसमध्ये. बसमध्ये बस चालू झाल्यानंतर एक लहान मूल होतं. हं. 6-7 वर्षाचं असेल आणि ते कंटिन्यूअस रडत होतं, कंटिन्यूअस. मागं बसलेले होते मी, आपलं पुढं त्यावेळेला ते व्हिडिओ वगैरे असायचे हं. लक्झरी बसमध्ये आपलं. तर त्यांच्या वडिलांना माहित होतं मी असलं काहीतरी करतो, रेकी वगैरे हा काहीतरी हं. प्रकार करतात. मग ते माझ्यापाशी आले. म्हटले, खूप मुलगा रडायला लागलाय, त्याचा कान दुखतोय, तुम्ही काय करू शकता का? म्हटलं घेऊन या पुढं. घेऊन. हं. मग ते आले, मग माझ्या मांडीवर घेतलं, त्याला हिलिंग केलं मी त्याला. बरं. आणि ते हिलिंग केल्यानंतर एक 10 मिनिटात ते मूल शांतपणे झोपलं. अच्छा. म्हणजे हे जे आहे, इमर्जन्सीमध्ये आपण तर नॉर्मली तर करू शकतो, पण इमर्जन्सीमध्ये याचा इतका वापर होतो. हं, हं. हील केलं त्यांना, हील केलं, झोपवलं त्याला. म्हटलं ह्याच्या कानाचं काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. म्हटलं कानामध्ये खूप रेकी जाते. समथिंग प्रॉब्लेम विथ द इयर म्हटलं. हं, हं. काय झालंय म्हटले? तर म्हटले आम्ही गोव्याला गेलतो आणि ते समुद्रात ते खेळताना पाणी वगैरे कानात गेले आणि बरं. त्याचं ते कानाला इन्फेक्शन झाले. अच्छा. म्हटलं ठीक आहे, मी आता याला हील केलेलं हं, आहे. हं. हा शांत आहे म्हटलं. हं. पण उद्या सकाळी वगैरे मेडिकल मेडिसिन्स घ्या. तर कसं आहे माहितीये का, हे इमर्जन्सीमध्ये आता खूप उपयोग होतो. तुम्ही रेकीमय झाल्यानंतर बेसिकली कसं आहे, आजार पडल्यानंतर तुम्ही ट्रीटमेंट घेतला. मग मी म्हणतो ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर. तर प्रिव्हेन्शन, तुम्ही तुमच्या एनर्जी जर हाय ठेवला तर तुम्हाला नाही येत. तुमचा ऑरा असतो. हं. प्रत्येकाचा ऑरा असतो. तर आपला जे सामान्य माणसाचा ऑरा असतो हा साधारणतः 6 इंच वगैरे असतो आपल्यापासून. असे बरोबर. लेयर्स असतात, ऑराचे लेयर्स असतात. 6 इंचापर्यंत असतो तो.
तर तो जर तुमचा स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला इन्फेक्शन होण्यापूर्वी, जर इन्फेक्शन होत असेल तर साधारणतः 2 ते 2.5 महिने अगोदर तुमच्या ऑरामध्ये ते इन्फेक्शन घुसलेलं असतं. बरं. आणि ज्यांच्या ऑरामध्ये पॉकेट्स असतात तर तिथनं ते इन्फेक्शन होतं. तर आम्ही काय करतो, पहिल्यांदा तुमचा ऑरा स्ट्रॉंग ठेवा. मी हिलिंग करतो, बऱ्याच लोकांना हील केलेलं आहे. अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्यांना मी हील केलेले आहेत, की ज्यांना प्रेग्नन्सी मध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना रेकी दिलेली आहे. पण नंतर मी अशा ह्याच्यावर आलो की मी एक चायनीज हे वाचत होतो. एक चायनीज म्हण आहे अशी, की इफ यू गिव्ह हिम अ फिश यू विल फीड हिम फॉर अ डे, अँड इफ यू टीच हिम अ फिशिंग यू विल फीड हिम फॉर द लाईफ टाइम. म्हणजे काय, मी आज तुमचं डोकं दुखतंय, मी तुम्हाला हे केलं, मायग्रेनचा तुम्हाला त्रास आहे, मी तुम्हाला आज हील केलं वगैरे झालं. आज झालं, 2-4 दिवसाकरता झालं, महिन्याकरता झालं, परत तुमचं सुरू आहेच. म्हणजे कसं आहे, आज मी मासा दिला तर तुम्ही फक्त आज पोट भरेल, पण मी मासेमारी शिकवून दिलं तर बरं. तुम्हाला लाईफ भूक टाईम. लागेल तेव्हा तुमचं तुम्ही जावा आणि मासेमारी करा ना. बरोबर. म्हणून मी जास्त करून हे करतो की बाबा टीचिंग वर माझा जास्त भर आहे हिलिंग पेक्षा. मला घर घर हिलर करायचे. अच्छा. मी सगळ्या घरामध्ये हिलर पाहिजे, हर व्यक्ती हिलर असला पाहिजे. तुम्ही स्वतः करता करा, बाकीच्यांना कोणाला द्यायचं नाही द्यायचं तो नंतरचा विषय. बरोबर. पण स्वतः तरी तुमची एनर्जी वाढवून ठेवा. तुमच्या बरोबर. स्वतःच्या एनर्जी राहावा, त्या एनर्जीशी कनेक्टेड राहावा, पॉझिटिव्ह राहावा, इमोशनली स्पिरिच्युअली बॅलन्स राहता. तुमचे चक्र बॅलन्स असले की काही प्रॉब्लेम येत नाही, म्हणजे काहीच अच्छा. होत नाही. तर हे काय आहे की शिकवतो, मी बऱ्याच लोकांना शिकवतो, हिलिंग करतो. अगदी सांगायला गेलं तर यामध्ये म्हणजे हा विषय बोलायचा का नाही पॉडकास्टवर, पण माहिती असणं लोकांना गरजेचं आहे. यामध्ये लास्ट हिलिंग पण होतं. लास्ट हिलिंग म्हणजे हा असा प्रकार आहे की एखादी व्यक्ती आहे कोमामध्ये आहे, खूप पेन्स मध्ये आहे, पण तो सोल रिलीज होत नाहीये. अच्छा. 90 वर्षाची आहे, सोल रिलीज होत नाही. म्हणजे जसं जैन समाजामध्ये सलेखना घेतात, तुम्हाला हं. माहित असेल तर. ते त्यामध्ये ते मध्ये नंतर अन्न पाणी वगैरे हे करतात आणि ते सोल रिलीज इच्छा करतात. मृत्यू म्हणतो आपण. हा, इच्छा. ही इच्छा मृत्यूला परवानगी नाही ना, लिगली बरोबर. लीगली लिगली लिगली नाही. अजून नाही आपल्या देशामध्ये तर नाही, काय हो. देशामध्ये त्याला परवानगी आहे. तर कसं आहे की ती व्यक्ती किती दिवस अजून राहणार आहे, पण काही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचा तो सोल अडकलेला असतो बॉडीमध्ये. हं. तर हेही हील करू शकतो तुम्ही. तुम्ही हील करू शकता. बरं. लास्ट हिलिंग म्हणतात त्याला. त्याला हील करून बाबा त्या सोलला पुढच्या मला जर विचारताय मृत्यू म्हणजे काय तुमच्या दृष्टिकोनातनं, व्हॉट इज डेथ? मग ते शरीराचा अंतच आहे तो. हा, मला विचारशीला तर डेथ इज अ न्यू बिगनिंग. वाह! डेथ, हे शरीर, ह्या शरीरातनं मी ह्यातनं आत्मा सोडला, ह्याचा अर्थ असा आहे का का मला पुढचं शरीर नाही मिळणार, हं. कुठचं शरीर मिळणार? पण लोकांना अजून त्या स्पिरिच्युअल लेवलला गेलेलं नाही, एक्सेप्टन्स लेवलला गेलेलं नाही. काय आहे मी, म्हणजे काय, मी आत्मा आहे. म्हणतो ना, हा माझा हात आहे, माझं शरीर आहे, माझे डोळे आहेत, पण मी काय, मी आत्मा आहे. आत्मा हा अमरच आहे. तर बरोबर. व्हॉट इज डेथ? डेथ इज नथिंग बट अ न्यू बिगनिंग. आणि माणसाचं ध्येय काय असलं पाहिजे? डेथ शुड बी एंड ऑफ एव्हरी डेथ. म्हणजे आज जर माझी डेथ झाली तर ही सगळ्या गोष्टींची डेथ व्हायला पाहिजे, मला परत पुनर्जन्म नको. बरोबर. म्हणून दत्ताची जर आरती जर तुम्ही बघितला तर जन्म मरणाच्या फेऱ्यातनच सुटवला, मोक्षाकडे जा. मोक्षाकडे जाणे. मग दत्त संप्रदाय, दत्त हे जन्म मरणाच्या ह्याच्यातनं बाहेर निघणे, मोक्षातनं बाहेर निघणे. ह्या आत्म्याला परत दुसरं शरीर लागून परत त्याच्या व्याधी नको, जे काय असेल ते मी ह्या शरीरात भोगून निघणे. तर काही आत्मे असतात की ते अडकून पडलेले, तर ते सुद्धा हील करू शकतो. पण मग कसं असतं की लोकांना कंडिशनिंग होतात लोक. जर मी आज जर तुम्हाला मी एक केस सांगतो, मी औरंगाबादला होतो त्यावेळेला केस आहे, व्यक्तीचं नाव नाही सांगणार, त्यांना अथरायटीचा त्रास होता आणि हॉटेल किंग म्हटलं जायचं त्यांचे. पण जे औरंगाबादमध्ये 7 हॉटेल होते आणि त्यांना अथरायटीसचा त्रास होता. आणि मग एकदा ते असं त्यांना कळाल्यानंतर आले, मी त्यांना हील वगैरे केलं. ते इतके कंडिशन झाले की त्यांना मी हील केल्याशिवाय त्यांचं ते दुखणंच बंद व्हायचं नाही. मी हील केलं की ते एक 15 दिवस शांत असायचे. हं. रात्री अपरात्री फोन वगैरे त्यावेळेला काय असं गाडी घेऊन यायचे, गाडी पाठवायची हं. वगैरे. माझीही सुरुवात होती, मलाही छान वाटायचं. पण ती व्यक्ती कंडिशन झाली ना. तर बरोबर. आजचे हिलर काय, माझं असं आहे की तुम्ही कसल्याही गोष्टीला कंडिशन होऊ नका. कुठल्याही गोष्टीला कंडिशन होऊ नका. कंडिशन म्हणजे काय माहितीये का, ॲडिक्ट अटॅच होतो. जसं की तुम्हाला तुमचं आता जनरल प्रॅक्टिशनर, तुम्ही तुमचे डॉक्टर असतील जे हं. काय असतील, तर बघा त्यांच्याकडे गेल्यानंतर आपण औषध घेतलं की बरं हो, वाटतं काय. दवाखान्यात जाऊन आलं तरी बरं वाटतं काही हा, त्या लोकांना. त्या त्या दवाखान्यात, विशिष्ट विशिष्ट दवाखान्यात. दवाखान्यात. बरोबर. का होतं का, तर ते कंडिशन झालेला असतो. सबकॉन्शियसली तो त्याला कनेक्ट झालेला हो. असतो. समजा ते डॉक्टर जर फिरायला गेले, US ला गेले, तर मग काय करणार? बघा ते लोक इतके डिस्टर्ब असतात, दुसऱ्या डिस्टर्ब. दवाखान्यात गेलं तरी त्यांना गुणच येत नाही. का येत नाही?
तर त्यामध्ये ते कंडिशन होतात. तसे हिलरला कंडिशन होतात. मी काय केलंय माझ्याकडं, मी कॉट कट करून टाकतो. नाही, मला कंडिशनच व्हायचं नाही. बर. तुम्ही स्वतः हे व्हा. उद्या जर मी आहे नाही माहित नाहीये, कंडिशन झाली आणि काही आता मार्केटमध्ये असं चाललेलं आहे, की लोकं कंडिशन करून ठेवतात. माझं गिराईक माझ्यापाशीच राहिलं पाहिजे. बर. म्हणजे आता स्वार्थी वृत्ती झालेली. ह्या स्टेजला आलेले आहेत. मला एक आसाममधनं फोन आलेला होता. आसाममधले डॉक्टर होते. हम्म. ते healing मध्ये वगैरे होते. मॅडम होत्या. तर त्यांनी मला विचारलं, की मला पैसे येत नाहीत healing मधनं. म्हणजे माझ्याकडे लोकं येत नाहीत healing बापरे. करता. अच्छा. तर मी त्यांना म्हटलं, "ठीक आहे," म्हटलं. हम्म. नाही, माझा व्यवसाय वाढला पाहिजे. सगळं ऐकून घेतलं. त्यांना म्हटलं, "घरात दूध असतं का तुमच्या?" "असतं ना," म्हटले. "गरम करता का दूध?" हम्म. "तुमच्या घरात दूध आहे?" हा, "असतं." असतं असतंच. "गरम करता?" हो. "कशा करता?" ते टिकाऊ म्हणून. "हां." म्हणजे ते खराब होऊ नये म्हणून. बरोबर. हा. आहे ना? का त्याच्यावर साय यावी म्हणून करता? नाही नाही. मग तुमचं जर इंटेन्शन असेल, दुसऱ्याला हील करणे, मदत करणे, दुसऱ्याची सेवा करणे, बरोबर. तर काय होतं? पैसा हा येणारच आहे. हा बरोबर. बाय प्रोडक्ट आहे. पण जर तुमचं असेल, की मी आता ह्याच्याकडे म्हणजे याला एवढे पैसे काढायचे आहेत आणि ते तुमची एनर्जी नाही फ्लो होणार. बरोबर आहे. म्हणजे रेकी तुम्ही व्यवसाय म्हणून बघू नका, तर सेवा म्हणून बघा. आता मी जसं मगाशी म्हटलं, तुम्हाला थोडंसं इंटरप्ट करतो. म्हणजे मगाशी तुम्ही जे 4 येस सांगितलेत, हां, त्याच्यामध्ये सेवा हा एक येस म्हणजे 5वा येस आपण लावायला पाचवा हरकत नाही. पाचवा याचा सेवाच असतो. अच्छा. आणि जोपर्यंत तुम्ही सेवा देत नाही, हम्म. तोपर्यंत तुमच्या इकडे येत नाही. तुम्ही जोपर्यंत देत नाही, रिकामं होत नाही, तोपर्यंत कुठलंच येत नाही. तुम्ही जोपर्यंत लोकांना सुख देत नाही, हम्म. तोपर्यंत तुमच्याकडे सुख येत नाही. मग ते बरोबर. सुख लोकांना द्या, प्राण्याला द्या, कुणालाही द्या. बघितलं, लोक जाता जाता आता कुत्र शांत झोपले ते त्याला लाथ मारतात. बरोबर आहे. काय गरज आहे बाबा? विकृती जाईल. हा, पण त्याला सुख लागत नाही ना. नाही. बरोबर. तुम्ही त्याला त्रास दिला. हा, शांती म्हणतो आपण. तुमच्यामध्ये शांती असली पाहिजे, बरोबर. तेव्हा ती शांतता येईल ना. तर जसं तुम्ही स्वास्थ्य म्हणतो, मी कित्येक लोकांना सांगतो, की लोक येतात म्हणतात, सर आमचं मुलगा काय आजारी असतो, काय आजारी पडतं वगैरे. मग ठीक आहे, मग काय करता, दवाखान्यात गेलो वगैरे. मग त्यांना मी एक रेमेडी सांगतो. एक काम करा म्हटलं, की काय अनाथ आश्रम असतात वगैरे, लोक आजारी असतात, तर त्यांच्या औषधांकरता पैसे खर्च करा. अच्छा. तुम्ही जे देता बरोबर. ते 100 पटीने मल्टिप्लाय करून तुमच्याकडे येतं. लोकांना हे म्हणजे लोकांना अजून त्या लेवल मॅनिफेस्टेशनचा पहिला भाग असा आहे, की तुम्ही द्यायला सुरू करा, सेवा द्यायला सुरू करा. तुम्हाला पैसे पाहिजे आहेत ना, तुम्ही पैसे द्यायला सुरू करा. अच्छा. बघितलं, भाजीवाल्याकडे गेलं तर किरकिर किरकिर किरकिर, नाही ते 10 रुपयाचं आहे, मग 8 रुपयाला दे पाव. म्हणजे किती वाचवणार आहे तुम्ही? बरोबर. आणि मग तुम्हाला असं वाटतं, की मॅनिफेस्टेशन करून माझ्याकडे पैसे यायला पाहिजेत. नाही येत असे पैसे. तुम्ही द्यायला सुरू करा. बरं, त्यात आणि मी बघितलं. मग आता मी असं सांगितल्यानंतर मग क्लासेसमध्ये वगैरे सांगितल्यानंतर लोकांनी काय केलं माहिती आहे? त्यांच्या घरात येणारी धुणं-भांडी करणाऱ्या बाईला पैसे द्यायला सुरू केलं. अच्छा. म्हणजे काय? त्यामध्ये भावना काय? दान केलेली. दान केलेलं नाही. हं. तिने आपल्याला चांगली सर्व्हिस द्यावी. बरोबर आहे. तुम्ही असं रँडम द्या. रँडम उपकार केल्यासारखे नको. रँडम द्या, रँडम. आता इथनं चाललंय, तुम्हाला एखादी गरीब आजी दिसली वगैरे, हम्म. द्या. द्या तुम्ही तिला. तुम्ही वड्यापावच्या गाड्यावर आहे, एखादं दिसलं गरीब, त्याला द्या. रँडम द्या. की ज्याला तुम्ही हं. अपेक्षा नाही, कोण ओळखत नाही, काय नाही, अशा व्यक्तीला द्या. बरोबर आहे. तो तुम्हाला ब्लेस करेल. बरोबर आहे. तुम्ही आता माझ्याकडे जिना झाडायला येणाऱ्या बाईला जर मी पैसे दिले, तर माझ्या माझ्या डोक्यात काय असतं, की उद्या तिने व्यवस्थित काम करावं. लागलं उद्या तर घरातली जर भांडी धुवायला लागली, तर भांडी धुवायला या. बरोबर आहे. ही अपेक्षा आहेत ना. मग ह्याला दान म्हणता येईल का? निरपेक्ष भावनेनं तुम्हाला करता तुम्ही येईल. जे द्याल ते परत येतं. तर याचे 5 एस असतात. बरोबर. ह्या 4 एस करता सगळ्यात महत्वाचा असतो तो 5वा एस असतो, तो सेवा. सेवा. ती सेवा जोपर्यंत तुम्ही देत नाही, तोपर्यंत तुमच्याकडे काहीही फिरून येत नाही. बरोबर आहे. मी बरेच वेळा आता मनी रेकीचे वगैरे क्लासेस चालतात, तर त्यावेळेला आम्ही सांगतच असतो, की कशा प्रकारे तुम्ही पैसे दिले पाहिजेत. पैसा हा देण्याकरता आहे. लक्ष्मी ही बघत असती तुमच्याकडे येऊन. तुम्ही हे कशाकरता करता? हम्म. हे तुम्ही बाहेर देता का? काय करता? का तुमच्या जवळच ठेवता? आणि ज्यांच्याजवळ पैसे ठेवतात, त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये ते सगळे जातात. बघा किती पैसे असे म्हणजे गेले, संपत्ती गेली, समृद्धी गेली, मुलं वाम मार्गाला लागली वगैरे. होतं. का होतं? का तर लक्ष्मी बरोबर अवदसा येत असते. अच्छा. तर ती अवदसा तुम्ही टाळायची असते. लक्ष्मीला फक्त आत घ्यायचं असतं. तर तुमचे सेवाभाव असल्याशिवाय काही होत नाही. तुम्हाला जर दिल्याशिवाय काही होत नाही. तुम्ही द्यावं लागतं, मोकळं व्हायला लागतं. मग तुम्ही ज्ञान द्या. आणि रेकीचे काही प्रिन्सिपल्स आहेत. बरं. तर रेकीच्या प्रिन्सिपल्स मध्ये पहिलं असं असतं, की तुमचं प्रिन्सिपल्स आहे, की बाबा मी आजच्या दिवशी रागवणार नाही.
जस्ट फॉर टुडे आय विल नॉट गेट अँग्री, आय विल बी काम. हे जस्ट फॉर टुडे का म्हटलं? मी तर तुम्हाला सांगितलं तुम्ही रागवू नका, शांत राहा. आता एक आयुष्यभर कुठं शांत राहायचं? बरोबर. आजचा दिवस तरी प्रयोग कर. हा, असं असतं. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट वरी, मी चिंता करणार नाही. आजचा दिवस मी प्रामाणिकपणे काम करेन. प्रामाणिक जे काय असेल ते प्रामाणिकपणे कायम करायचं आहे. पण आज मी सगळ्यांवर प्रेम करेल, सगळ्यांना रिस्पेक्ट देईल, सगळ्यांविषयी मी कम्पॅशन असेल, करुणाभाव असेल. हे तुम्ही प्रॅक्टिस सुरू करा. हे रेकीचे प्रिन्सिपल्स आहेत. मी पहिल्यांदा म्हणतो की बाबा हे सुरू करा. हे सुरू केले की तुमची एनर्जीज ओपन होतात. एनर्जीज ओपन होतात म्हणजे काय, तुमची चक्र ओपन होतात. हम्म. चक्र ओपन होतात. हार्ट चक्र ओपन झालं की बाबा तुमचं प्रेम सगळं ओपन झालं, लव ओपन झालं, ते चक्र ओपन झालं की एनर्जी फ्लो व्हायला सुरू होते. तुम्ही जे द्याल ना ते तुमच्याकडे मल्टिपल्स मध्ये परत येईल. अच्छा. तुम्ही कुटील कारस्थानं केली तर तेच तुमच्याकडे येणार आहे. बरोबर. प्लेन राहावा, ओपन राहावा, युनिव्हर्सशी कनेक्टेड राहावा, सगळं काय तुम्हाला खरे मिळणार राहावं आहे. म्हणजे थोडक्यात. हा, सगळं काय तुम्हाला मिळणार आहे. हा, माणसानं खरं राहायला हा, पाहिजे. आणि तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागं लागला की ती गोष्ट पुढे पळते. बरोबर. तुम्ही स्थिर व्हा. लोक पैसे मिळत नाहीत, पैसे मिळत नाहीत, पैसे मिळत नाहीत म्हणतो ना. तुम्हाला पैसा पाहिजे आहे ना, हित पाहिजे आहे ना, तुम्ही मनी मॅग्नेट व्हा. हम्म. मॅग्नेट तयार व्हा. मॅग्नेटच्या जवळ लोखंड आलं की येतं ना जवळ, बरोबर. का मॅग्नेटला जावं लागतं? बरोबर. तसं तुम्ही स्वतःची ऊर्जा वाढवली, तुमच्या चक्राची ऊर्जा वाढवली की ते ऑटोमॅटिक व्हायला सुरू होतं. तर अच्छा. पहिलं काय, तर सेवा केली पाहिजे. बेसिक तर तुम्ही सांगितले की स्वतःच सेवा ह्या गोष्टीतून काय काय गोष्टी घडू शकतात हे तुम्ही सांगितलं. हो हो. पण रेकी ही जर आपल्याला म्हणतो ना की बेसिक लेवलला जर घरच्या घरी तुमचं ऑरा क्लीन करायचं असेल, तुम्ही हम्म. ऑराबद्दल पण थोडं सांगा काय असतं ते. हो. तर ते बेसिक लेवलला आपल्या घरातले वातावरण प्रसन्न राहावं किंवा स्वतः एक प्रसन्न राहावं म्हणून सेवा तर हा एक भाग झालाच. हम्म. पण हे सगळं करून सुद्धा एक म्हणतो ना की आपलं प्रसन्नता असावी स्वतःमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, बोलण्यामध्ये. तर त्यासाठी काही बेसिक प्रिन्सिपल्स किंवा काही गोष्टी आहेत का रेकीच्या माध्यमातून? आता मी जसं सांगितलं तसं की बघा, तुम्ही चिडचिड चिडचिड करायला लागला. हम्म. आता हे सेटअप लावत असताना जर तुम्ही मुलांना ओरडला असता, हम्म. त्यांची एनर्जी डाऊन झाली असती. बरोबर आहे. काय बोलले नसते. का आता पगार देऊन तुम्ही त्यांना ठेवलंय. बरोबर आहे. पण व्हायब्रेशन्स ही सगळा Yes. एनर्जीचा खेळ आहे, व्हायब्रेशनचा खेळ आहे. हम्म. चुकतात लोक. शांतपणे परत सांगणे. हम्म. हम्म. हे ज्या टायमाला तुम्ही प्रॅक्टिस सुरू करता, अच्छा. ह्यामध्ये मी सांगू का, लोकांना बरेच वेळा वाटतं की मी पूजा पाठ करतो. हम्म. चुकीचं आहे, बरोबर मी ते म्हणत नाही किंवा बरोबर. चुकीचं आहे. मी मंत्र जप करतो, मी दिवसभर पूजा करतो किंवा सकाळी 2 तास पूजा करतो, तरी माझ्या मागे असं का? अच्छा. ते सगळं ठीक आहे. पण तुझी थिंकिंग लेवल काय? तू विचार काय करतोस? हे महत्वाचं आहे. पूजा झाल्यानंतर बाबा तू सगळ्यांवर चिडचिड करत असतील, कुणाविषयी तुझ्या मनामध्ये चांगल्या भावना नसतील, तर कसं होईल? तर बरोबर. कसं आहे की बेसिक लेवलला आपण ज्या टायमाला फर्स्ट लेवल होती त्या टायमाला आपण हे सगळं शिकवतच असतो. हे तुमचे थॉट प्रोसेस. पहिलं काय असतं तर बघा, तुम्हाला काही जर मिळवायचं असेल तर तुमचे वैचारिक बैठक बदलायला लागते. काही पाहिजे असेल तर. हं? हनुमानाला लंकेला जायचं होतं तिथं. मग एवढं मोठं समुद्र कसं जायचं, कसं लावणं? मग त्यावेळेला काय झालं? जामवंतांनी त्यांना ते समजून सांगितलं की तुझ्यात काय आहे, बरोबर. किती ताकद आहे, काय आहे. म्हणजे काय केलं की त्यांची थॉट प्रोसेस बदलली ना. तो पण तर त्यांच्या डोक्यात ते विचारच नव्हते. तर तुमचे विचार बदलले. रेकी फर्स्ट लेवलला आपण काय करतो की लोकांना थॉट प्रोसेस बदलतो की तुम्ही कशा प्रकारे विचार केले पाहिजे. अच्छा. आणि मग त्यामुळे कशी एनर्जी येते. मग आता फर्स्ट लेवलला तुम्ही शिकल्यानंतर स्वतः करायचं असेल तर ऑरा क्लिनिंग शिकवतो. मग सिंपल गोष्ट सांगू का? हम्म. आपले आई वडील बघा, आई वगैरे आपले दृष्ट काढायचे. बरोबर. म्हणजे काय करायचे माहित आहे? ऑरा क्लिनिंग करायचे. अच्छा. पण जर तुम्ही आता जर सांगितलं, आता आई आली, आता तू आज हे करून आलास, तुझी दृष्ट काढतो वगैरे, हम्म. मुलं हसणार. पण तेच ऑरा क्लिनिंग म्हटलं का नाही, हा काय तर आहे. का तर ते शब्द इंग्लिश शब्द आहेत ना, बाहेरून आलेलं आहे. बाहेरून आले आणि आपल्याला बाहेरच्या गोष्टींचं खूप आकर्षण आहे. बरोबर आहे. मी जर म्हटलं सॉल्ट बाल, हम्म. हा, मीठ टाकून आंघोळ कर म्हटलं तर आता काय मीठ टाकून, पण सॉल्ट बाथ म्हटलं की मग त्याला ते बरं वाटतं. बरोबर आहे. तर काय करत होतो आपण, मीठ घेऊन जे करत होतो, जे वडत होतो, तर ते ऑरा क्लिनिंग करायचे. म्हणजे ऑरामध्ये जे काय नेगेटिव्हिटी आहेत, पॉकेट्स आहेत, तर ते अच्छा. पहिल्यांदा ओढून काय करायचे, ते बाहेर काढत होतो. हे दृष्टविष्ट काढणे किंवा हात हे करणे, हे सगळं काय होतं, तर हे ऑरा क्लिनिंग होतं. हे ऑरा क्लिनिंग करतात. तर रेकीमध्ये पहिल्या डिग्रीमध्ये आपण ऑरा क्लिनिंग करायला शिकवतो की हम्म. पहिलं आपल्या भोवती जो ऑरा असतो तो क्लीन करायचा. बरं. तो केल्यानंतर मग आपण चार्जिंग शिकवतो. चार्जिंग करायचं. मग कसे चक्र, म्हणजे एनर्जी कशी द्यायची.
मग समजा आता तुम्ही एनर्जी दिली, समजा तुमचा गुडघा दुखतो, मी तुम्हाला तिथे एनर्जी दिली वगैरे, तर ती स्टेबलाइज कशी करायची, लॉक कशी करायची, सील कशी करायची. आणि मग नंतर काय असतं, सगळ्यात महत्वाचं असतो की कॉर्ड कट करायचे असतात आणि रिलीज करायचं असतं. कॉर्ड कट करणं म्हणजे काय असतं? आता मी ज्या टायमाला आपण आता इथं तुम्ही आम्ही आपण दोघं बोलतोय, हं. तर काय ऐकताय तुम्ही माझं? मी कनेक्ट झालोय तुमच्याशी. कनेक्ट ते झालं. हे ऐकावंसं वाटतं. कनेक्टिव्हिटी जी असते ह्याला म्हणतो आपण कॉर्ड कनेक्शन. अच्छा. हे समजा जर तुम्ही फंक्शन मध्ये गेला, फंक्शन मध्ये गेल्यानंतर फंक्शन मधनं जाऊन आल्यानंतर खूप असं ड्रेन झाल्यागत वाटतं. बरोबर. तर काय असतं की तिथं कॉर्ड कनेक्ट होत असतात. मग काही लोकांना बघा, अरे काय हेअरस्टाईल छान आहे, बरोबर. मग याला आपण नजर लागली म्हणतो. हां. तर ते कॉर्ड कनेक्टेड असतात आणि ते कंटिन्युअस तुमची एनर्जी घेत असतात, किंवा मग असं वाटत असतं त्याला, ते व्हायब्रेशन थॉट देत असतो, आपले असे असायला पाहिलं होतं, आपलं असं पर्सनॅलिटी असायला पाहिलं होतं, छोट्या छोट्या गोष्टी. मी अच्छा. तुमच्याकडे आयफोन असेल तर तो आयफोन आवडतो त्यांना. बरोबर आहे. आयफोन आयफोन कॉर्ड कनेक्ट होतं. किंवा तुम्ही खूप इंटेलेक्ट असाल, अरे अच्छा. काय हुशार माणूस आहे, किती शिकलाय, तर त्याचे ते थर्ड आय कनेक्ट झालेलं असतं. ओके. तर हे कॉर्ड आपले चक्र कनेक्ट होतात. आणि ते चक्र कनेक्ट झाले ना, मग का तुम्हाला आता एखादं फंक्शन मध्ये गेला तर काही लोक तुम्हाला असं काय संबंध नसतो, रस्त्यावरनं जाणारा माणूस नाही आवडत तुम्हाला, बरोबर. बाद असणार आहे, तिथं कॉर्ड डिस्टर्ब होतात. म्हणजे जर समजा इलेक्ट्रिक करंट जर एकत्र आला तर कशा ठिणग्या पडतात का नाही, हां, बरोबर. तसं ते कॉर्ड कनेक्ट नाही झालं तर अशा ठिणग्या पडतात. बरं काही लोकं हे जवळ आल्यानंतर नकोच नको वाटतं. वाटतं, म्हणजे तो ऑराच मॅच होत नाही. पण अच्छा. काही लोक बघा, जाता जाता बघा, "अरे, भारी माणूस प्रसन्न असणार आहे, वाटतं. भारी माणूस असणार आहे, बरोबर. काय संबंध नसतो, पण त्याच्याशी तुमची कॉर्ड कनेक्ट झाली. लक्षात अच्छा. घ्या, कळत न कळत तुमचा कॉर्ड कनेक्ट झाला, त्या माणसाची एनर्जी डाऊन व्हायला सुरू होते. अच्छा. त्याची हा, डाउन व्हायला चालू होते. झालो का, तर तुम्ही त्याला कनेक्ट झाला ना, तुम्हाला अच्छा असं म्हणजे वाटत असेल, ऑरा आपला ऑरा ते खेचून घेत असतो की घे असं का होतं? तुम्हाला गरज असेल तर तुम्ही खेचून घेता कळत न कळत. बरं. मग त्या ह्याच्यामध्ये कसं असतं की अच्छा. कॉर्ड कटिंग शिकवतो आपण, अच्छा की म्हणजे त्याला जे आपण कनेक्ट असतो ते कॉर्ड कट करता कट येते कट आपल्याला. कट करता येतं. ते कॉर्ड कटिंगचा हा वेगळं हे असतो, प्रोसेस असते, ती कशी कट करायची हे शिकवतो आपण अच्छा. पहिल्यांदा. तर सगळ्यात महत्वाचं काय की कॉर्ड कटिंग करता आली पाहिजे तुम्हाला, आणि रिलीज करायचं त्याला. बरं. म्हणजे जे आपण म्हणतो की बरेच वेळा फंक्शन बिंक्शन मधनं जाऊन आल्यानंतर खूप आपल्याला ड्रेन झाल्यागत वाटतं, तर आम्ही सांगत असतो सॉल्ट बाथ घ्या, कॉर्ड कट करा. कॉर्ड अच्छा. कट केले की मग ते होतं. जसं की बाबा बरेच हिलर लोक जातात, किंवा तुम्ही बघा हॉस्पिटलमध्ये जाऊन आला, हं. पेशंट आहे कोणतर, जाऊन बघून आला, तुम्हाला खूप असं डोकं बिकं जड होतं किंवा एनर्जी डाऊन झाली, का होतं, तर ते एनर्जी हे करतात, घेत असतात तुमच्याकडनं. हं. तुमची जी विश्वाची एनर्जी आहे ती ओढत असतात ते. मग त्यामुळे मग आपल्याला डल वाटतं, डाऊन वाटतं, डोकं दुखायला लागतं वगैरे, तर ते कॉट कट करायचे असतात. तिथनं बाहेर आल्यानंतर, किंवा ऑरिक शिल्ड म्हणतो आपण, की तुम्ही जातानाच तुमच्या भोवती एक शिल्ड तयार करून घ्यायची असते, ही रेकी एनर्जीची शिल्ड तयार होऊन दे म्हणून. आपल्या भोवती शिल्ड तयार होते ती अशी, की ज्यामुळे बाहेरचे कॉर्ड कनेक्ट होत नाहीत, बाहेरच्या कुठल्या गोष्टी आतमध्ये येत नाहीत. अच्छा. हा, म्हणजे कॉर्ड कटिंगच्या आधी तुम्ही शील्ड पण तयार करू शिल्ड शकता. पण तयार करायची असते. अच्छा. ते शिल्ड वगैरे तयार केलं, तर हे सगळं फर्स्ट डिग्री मध्ये शिकवलं जातं. म्हणून माझं मत आहे की ऑफलाईन शिका, बरोबर. ऑनलाईन शिकू नका, तुम्हाला बऱ्याच गोष्टी अच्छा. कळतील त्यामध्ये. तर हे शिल्ड तयार करून मग तुम्ही हे करायचं. मी थोडक्यात सांगू का सर, मी एक उदाहरण सांगत असतो सगळ्यांना, तुम्हाला पण मी इथं शेअर करेन. अशी चिखलात पडलेली लोक असतात. बरं. हम्म, तुम्ही तिथून जात असताना तुमच्या असं लक्षात येतं की अरे अरे, चिखलात पडलेले आहेत, मग ते बाहेर निघण्याकरता हात मागत असतात तुम्हाला. मग तुम्ही पहिल्या व्यक्तीला हात देता बाहेर काढण्याकरता, आणि लक्षात येतं की तुम्हाला त्याचं वजन इतकं जास्त आहे की तुम्ही नाही काढू शकत त्याला. हं. तुम्ही सॉरी म्हणून त्याला सोडायचं असतं. बरं. दुसरी व्यक्ती हात मागत असते, त्याला हात देता, त्याचा हात पकडता, त्याला पण बाहेर यायची इच्छा असते, तुम्ही त्याला बाहेर ओढून काढता, हं. तो बाहेर येतो, अगदी म्हणजे व्यवस्थित बाहेर येतो. तिसरी व्यक्ती असते, त्याला तुम्ही हात देता, तर तो मग तुम्हाला चिखलातच राहायचंय, मला हं. इथं बरं वाटतं, ठीक आहे, ओके. चौथी व्यक्ती म्हणून तुम्हाला हात मागत असते, हं, त्याला हात देता तुम्ही, आणि हात दिल्यानंतर तुमचं असं लक्षात येतं की ती व्यक्ती तुम्हाला आत ओढत आहे बरं. चिखलात, तर ते हात सोडवून घ्यायचा आणि त्याला तुझं तू बघ म्हणे. तर जीवनामध्ये असेच 4 प्रकारची लोक असतात. अच्छा. तुम्ही जेव्हा हिलिंग वगैरे करता तर अशा प्रकारे येतात. काही लोक इतके हेवी ह्याला असतात की ते आपल्याकडनं आपली तेवढी ऊर्जा किंवा ती कॉस्मिक एनर्जी, आपले सेल्स वगैरे तेवढे तयार नसतात. आपण ते त्याला, घेण्याइतपत. हा, देण्या हं. इतकं किंवा त्याला हील करण्या इतकी बरं. नसते, तेवढी ऊर्जा नसते. हं, हं. दुसरी असते ज्याला आपली मॅच होती, त्याला आपण बाहेर बाहेर काढतो. काढतो. बरोबर. तिसरा असतो तो काय असतो, की मला तिथंच राहायला बरं वाटतं, बरोबर. राहा बाबा तिथं. सगळ्यात डेंजरस चौथा असतो, जो की ज्या आपल्याला त्यात हात वडायला बघतात. मग हे जे काय असतं ब्लॅक मॅजिक वगैरे जे म्हणतो आपण, तर हे जे अच्छा. मगाशी मी म्हटलं कॉर्ड कनेक्ट होतात, तर ते तुम्हाला कनेक्ट करून घेतात आणि ते बरं. तुम्हाला आत वाढत, तुमची ऊर्जा वाढायला बघतात, तर ते कट करता यायला पाहिजे.
बरं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक लक्षात आलं का तुमच्या? हम्म. तुमच्या हाताला चिखल लागतो, हो, आपला हात घाण होतोय प्रत्येक ठिकाणी. घाण होतं. ते पण स्वच्छ करता यायला पाहिजे. बरोबर आहे. मग ते स्वच्छ करण्याकरता तुमच्याकडे पाणी पाहिजे, साबण पाहिजे. बरोबर आहे. म्हणून आपण एनर्जी एक्सचेंज घेतो. अच्छा. जर मी तुम्हाला हील केलं तर मी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की हील केलं तर तुम्ही एनर्जी एक्सचेंज घ्या, काहीतरी त्याकडनं मोबदला घ्या. तुम्ही त्याच्या ह्याच्यावर हात घालता, ते सगळं करता, तर त्याकरता मोबदला घ्या. जसं की मिकाऊ उशीने त्यांनी ज्या टायमाला रेकी दिली, गरीब बॅगर्स होते, भिकारी लोकांना रेकी दिले, हील केलं त्यांना. हम्म. छान वाटलं, त्यांना पण हम्म. छान वाटलं, यांना पण छान वाटलं आणि पुढे गेले. अच्छा. त्याच्याकडनं काय घ्यायचं? पुढे गेले निघून. हम्म. पुढे गेले आणि मग दुसऱ्या गावात मग ज्या टायमाला परत आले तर त्या टायमाला ते बेगर्स त्यांना मारायला उठले. बर. म्हटले असं का? तर ते म्हटले तुम्ही आम्हाला हील केलं, हम्म. आम्ही बरं झाल्यामुळे आम्हाला भीकच कोण देत नाही आता. अरे मी तो कर्मा राहिला ना, की बरोबर. जोपर्यंत भिकारी होते तोपर्यंत त्यांना पैसे मिळत होते. हम्म. हील झाल्यानंतर पैसे मिळायचे बंद झाले. अच्छा. का तर कार्मिक अकाउंट बदललं. तर तुम्ही त्याच्याकडनं जर त्याला परत पैसे मिळावे हम्म. असं वाटत असेल तर त्याच्याकडनं थोडे पैसे घ्या, काही घ्या मोबदला म्हणून बरोबर. असं. तर हे रेकीचे प्रिन्सिपल आहे, एनर्जी एक्सचेंज घ्या. आणि जर तुमची कुठल्या चिखलामध्ये हात घालत असाल तर तुमच्याकडं स्वतःला स्वच्छ करण्या इतकी तेवढी ऊर्जा आहे का बघा, मग हात घाला. आणि ते आपण शिकवत असतो की बाबा कसे कॉट कटिंग करायचे, कसं स्वतःचा ऑरा क्लीन करायचा, हे सगळं फर्स्ट लेवलला होतं. फर्स्ट लेवल तुम्ही केल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला स्वतःला हिलिंग, आजूबाजूच्या हिलिंगला करू शकता, क्लिनिंग करू शकता. बऱ्यापैकी तुमचं विजन बदलतं. अच्छा. आणि सेकंड लेवल पासून कसं आहे तुम्ही एक्सपर्ट व्हायला लागता. अच्छा, दुसऱ्याला काही करण्यासाठी. हा, दुसऱ्या करता ऍब्सेंटिझम करता. बरोबर. पहिल्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता, अच्छा. पण तो माणूस तुमच्या ऑरामध्ये असावा लागतो. असावं लागतं. तेवढं आपल्याला बजेट, आपल्या म्हणतो ना बजेट मधला असला पाहिजे. हा, तेवढं हे असायला लागतं, हा, तेवढे म्हणजे तो असायला हेवी लेवलचा असेल किंवा हेवी ऑरावाला असेल किंवा हेवी तो प्रॉब्लेम असेल करू तर तो शकतो. सॉल्व्ह होणार नाही आणि कदाचित. जे योगी लोक असतात, जे ध्यानधारणा वगैरे करतात, त्यांचा ऑरा खूप स्ट्रॉंग असतो, त्यांना काही फरक पडत नाही. अच्छा. आपण संसारात आहे ना, बरोबर. आपण तेवढंच हे करत असतो, तर तेवढं आपल्यापुरतं हे करायचं. मग त्याकरता मग तुम्ही साधना उपासना जर करायला लागला, त्याच्याशी कनेक्टेड झाला, जसं आपण देवाचे चित्र वगैरे बघितले तसं मागं पांढरं असं दाखवलेलं असतं, ते काय तो ऑराच असतो. मोदी साहेबांचा ऑरा किती आहे माहिती आहे? किती? आपला किती असतो? सायन्स जास्तीत जास्त खूप हे केलं तर सायन्स. त्यांचा 21 किलोमीटर पर्यंत ऑरा आहे त्यांचा. बर. पण असं असं तो मोजता येतो मोजता ऑरा? येतो. क्लिन्स फोटोग्राफी म्हणून फोटोग्राफी असते, सायंटिफिकली तो मोजता येतो तुमचा ऑरा, चेक अच्छा. करता येतो किती आहे, काय ऑरा मध्ये ब्लॉकेजेस किती आहेत वगैरे सगळं करता येतं. बर. हे सायन्स आहे. म्हणजे असं काही नाही की तुमच्या भोवती आहे ना एनर्जी फील्ड असते, सगळ्यांच्या भोवती असते. अच्छा. फक्त ते कसं असतं, ज्याला आजारी पडतात त्यामध्ये पॉकेट्स तयार झालेले असतात आणि अच्छा. त्यामधनं ती ऊर्जा आत येते, ती दुसऱ्या ऊर्जा आत येतात, इन्फेक्शन्स वगैरे होतात. तर कसं बऱ्यापैकी जर बघितलं, आता तुम्हाला जर मी विचारतो काय प्रश्न, तुम्हाला सर्दी होते? हा, कधीतरी. मला पण होते. बरोबर. ताप येतो? हो, जनरल मला आहे ते. मला पण येतो. मला बीपी आहे, तुम्हाला आहे? नाही. हा, नाही का नाही? मला शुगर आहे, तुम्हाला आहे? नाही. मग हे काय आहे? इन्फेक्शन वेगळे. हम्म. मी जे पहिले बोलतो ते इन्फेक्शन होते बरोबर. आणि नंतरचे होते हे काय होतं, हे सायकोसोमॅटिक्स, म्हणजे तुमच्या विचारामुळे तुम्हाला होणारे आजार. अच्छा. म्हणजे घरात म्हटलं अनुवंशिक असतं. काय म्हणतात माहित आहे की डायबिटिक अनुवंशिक असतं. बरोबर. का असतं माहित आहे? अनुवंशिक काय नसतं, ते काय असतं, आई वडिलांचं बघत असतं ते मुलगा. हा, वडील डायबिटिक आहे, आई डायबिटिक आहे, ह्याच्या डोक्यात कुठं तर बसतं आपण पण मग 40 नंतर आपल्याला पण डायबिटिक होणार. अच्छा. वडिलांना हाय ब्लड प्रेशर आहे, आपल्याला पण होणार. आणि ते लहानपणापासून ते प्रोग्रामिंग तसं असतं आणि त्यामुळे मग तो त्या ठराविक एज मध्ये गेला की त्याला पण होत ते. अच्छा. तर ह्या ज्या टायमाला तुम्ही थॉट प्रोसेस बदलता देवाच्या कृपेने किंवा ह्या सगळ्या साधनेमुळं, मला काही नाही, ऍब्सोल्युटली फ्री. क्या बात. मग इथं आणि पण ते कॉड कटिंग करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की माझं एम आहे की मेडिसिन फ्री लाईफ असले पाहिजे. म्हणजे तुमचा, आता मी मगाशी म्हटलं रेकीमुळे काय येतं की समृद्धी, पैसा. समजा तुमच्या औषधाकरता पैसेच जात नसतील तर पैसे वाचले ना मग. बरोबर आहे की. मनी सेव्हड इज मनी अर्न. पैसा आलाच तुमच्याकडं. तसं आहे ते. म्हणजे रेकीमुळे पैसा येतो म्हणतो तर येतो. मनी रेकी हा वेगळाच प्रकार आहे तो. अच्छा. म्हणजे त्यात ते म्हणजे पैसाच अट्रॅक्ट करत असतात तुम्ही. पण मग रेकीमुळे पैसा येतो का? मला बरेच जण म्हटले पैसा येतो की, म्हटलं कसं येणार म्हटलं. अरे तू आजारीच पडला नाहीस, औषधालाच पैसे कमी होतात. आणि सगळ्यात जास्त जर एक्सपेन्स कशात होत असेल तर मेडिसिनवर होतं, औषधावर. तुम्ही बघा औषधं किती महाग आहेत, काय आहेत. एकदा दवाखान्यात गेलं की म्हणजे गेलंच, पैसे गेले. पण दवाखान्यातच जावं लागलं नाही तर
पैसे वाचलेच ना. बरोबर. हे इनडायरेक्टली जे कसं आहे म्हणतो ना, बाय प्रोडक्ट आहे हे सगळे रेकीचे. येस. म्हणजे रेकीमध्ये कुठल्याही औषधोपचाराची गरज नाही. मेडिसिन वगैरे याची कुठलीच गरज नाही का? नाही, ह्यात काय होतं मी तुम्हाला सांगतो, की ही सपोर्टिव्ह आहे. सपोर्टिव्ह आहे. अच्छा. म्हणजे समजा जर तुम्हाला आता जर काही डायबिटिक असेल, तर ठीक आहे तुम्ही तुमचे मेडिसिन चालू ठेवा. हं. आम्ही तुमच्या ऊर्जा वाढवतो, की जेणेकरून तुमचं बाबा लवकरात लवकर कमी होईल. जसं थायरॉइड आहे, थायरॉइडची गोळी आहे, हं. की थायरॉइडचे कधी बघितलंय का तुम्हाला? वाढवतच जातात डोस. बरोबर. पण रेकीचं हे केलं तर हळूहळू कमी होत जातं. डायरेक्टली आपण कुठलीही गोष्ट हे करा म्हणत नाही. औषध-बिषध बंद करा. का तर तुम्ही त्या ऊर्जेपर्यंत पोहोचला पाहिजे ना. सुरुवात आहे. रेकी हे हीलिंग आहे. ट्रीटमेंट वेगळं आणि हीलिंग वेगळं. हं. हीलिंग मध्ये काय असतं, की समजा आता एखादा व्यक्ती आजारी आहे, तर काय होतं ट्रीटमेंट म्हणजे डू डू रिस्पेक्ट टू एव्हरीथिंग हं. म्हणजे सगळ्यांना रिस्पेक्ट आहे माझं, काय असं म्हणत नाही. तर ते ट्रीट करतात. हे झालं तर तुम्ही हे औषध घ्या, झालं विषय संपला. मुळापर्यंत जातो आपण ह्यामध्ये बघतो, की बाबा कार्मिक ब्लॉकेजेस काय आहेत? कार्मिक काय आहे? ह्याच्यामध्ये टॉक्सिसिटी काय आहे? हे कशामुळे व्हायला लागले? ऊर्जा लेव्हलला काय आहे? ऊर्जा लेव्हल, एनर्जी लेव्हलला कुठं डिस्टर्ब झाले? याचे चक्र कुठं डिस्टर्ब झाले? कशामुळे झाले? पूर्वजन्मातलं काय आहे का? तर ह्या लेव्हलला आपण त्याचं काय करत असतो? हिलिंग करत असतो. मुळापर्यंत जाऊन, की जेणेकरून ह्या जन्मी तर त्याची त्यातनं सुटका होईलच, पण पुढच्या जन्मी राहणार नाही. अच्छा. ह्या प्रकारे आपण त्याचं काय करत असतो, की बाबा त्याचं कार्मिक सुद्धा क्लिअरिंग करत असतो. ज्याला कार्मिक रेकी जे म्हणतात, तर त्यामध्ये ते कार्मिक करतो. आता ह्यात सुद्धा आपण हेच शिकवत असतो. कोणाविषयी चिंता करू नका, वाईट विचार करू नका, प्रेम करा. म्हणजे काय करायला लागलो? आपले कर्मच बदलायला लागलो ना आपण. बरोबर. आणि डेफिनेटली त्याचे फायदे होतात. सर आता तुम्ही कार्मिक बद्दल पण बरंच आता सांगितलंत. तर बरोबर. आपण आता मगाशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की प्रकार हं, हं. म्हणजे रेकीचे प्रकार. तुम्ही त्याच्यामध्ये तो आपला करुणा रेकी एक सांगितलात किंवा तुम्ही आपले तुमच्या ज्यांनी ह्याचा उगम केला आपले उसई, डॉक्टर उसई उसई रेकी. उसई रेकी हा पण उल्लेख केला. तर असे किती प्रकार आहेत ह्या रेकीचे? आता बघा कसं आहे, की मूळ जे आहे ते उसई रेकी. डॉक्टर उसई रेकेनी जे आणलं ते उसई रेकी. मग यानंतर कसं झालं, की हळू-हळू त्यामध्ये मॉडिफिकेशन होत गेले. लोकं रिसर्च करत गेले आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या रेकीचे प्रकार आले, की जसं की फायर रेकी म्हटलं जातं. फायर रेकी एक प्रकार आहे. अच्छा. रेकीचा एक फायर रेकी एक प्रकार आहे, की ज्याच्यामध्ये आपण ऊर्जा वापरतो ही फायरची, अग्नीची ऊर्जा वापरतो. आणि त्यामध्ये मग तुमचे पूर्वजन्मातले कर्म, निगेटिव्ह एनर्जी वगैरे ते त्यात बर्न होते. म्हणजे तुमचा ऑरा जो असतो तो फायरमध्ये असतो. कंप्लीट तुम्ही फायर बॉलमध्ये असता. त्यामुळे अच्छा. बाकीचं काय आत येत नाही, काय नाही. मी बघितलं तुम्ही कुठलेही घ्या. अग्नी कशाकरता, होम हवन कशाकरता केलं जातं, की भस्म. अग्नीजवळ गेलं की सगळं भस्म होतं. तसं ती फायर रेकी ही खूप पॉवरफुल असते. पण अच्छा. ते उल्लंघन करता तुम्हाला एक बेस असावा लागतो. बेस झाल्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्या करता जा. त्यानंतर आली कार्मिक रेखी आली. कार्मिक रेखेमध्ये काय केलं जातं, की बाबा तुमचे कर्म जे असतात, पूर्वजन्मातली हं. जी काही कर्म आहेत, ह्या जन्मातली कर्म आहेत, तर ह्या कर्मांवर आपण काम करत असतो. जे काही बाबा चुकीची कर्म झाली, आपल्याकडनं काही चुका झाल्यात, की ज्यामुळं आपल्याला ह्या जन्मी त्रास आहे, तर त्यामध्ये आपण शिकवत असतो. होपोपोनो म्हणून मेडिटेशन असतं, की ज्यामध्ये आपण माफी मागतो. की बरं. लोकांची माफी मागतो, की बाबा माझ्याकडनं चूक झाली. मला आता हे लेसन्स कळालं, की समजा एखाद्याचं आता मी उदाहरण म्हणून सांगतो, की ज्या टायमाला मी बघत होतो, की मूल होत नव्हतं त्या व्यक्तीला. मुलं होत नव्हती. तर आम्ही ज्या टायमाला मी आकाशिक केलं. आकाशिक केलं तर असं लक्षात आलं, की पूर्वजन्मात ते प्रॉस्टिट्यूट्स होते आणि त्यामुळे ते काय करायचे, की मिसकॅरी करायचे म्हणजे अबॉर्ट करायची मुलं. अच्छा. तर त्याची शिक्षा म्हणून त्यांना ह्या जन्मी त्यांना मूल होत नाहीये. बरं. हे असं असतं. एवढ्या लेव्हल पण तर तुम्ही डीप जाऊ शकता. म्हणजे मग तुम्हाला या रेकीतून पूर्वजन्माबद्दलही माहिती मिळते. बरं त्यामध्ये आकाशिक जो प्रकार आहे त्यामध्ये कळू शकतं किंवा तुम्हाला इंट्युशन्स वाढतात. तुमचं थर्ड आय चक्रामुळे तुम्हाला कळू शकतं. अच्छा. डेफिनेटली नाहीये, पण काही वेगळ्या मॉड्यूल्स आहेत, की त्यामध्ये ते तुम्हाला कळू शकतं. आता हे कळालं, की तुम्हाला समजा हे कर्म कशाकरता झालं, हं. हे ज्या टायमाला तुम्हाला कळालं, की मग तुम्ही काय करायचं असतं, की बाबा युनिव्हर्सला माफी मागायची असते, की माझ्याकडनं ही चूक झाली आणि मला त्याचा आता धडा मिळालेला आहे. अच्छा. तर मला माफ कर आणि मोठ्या मनाने माझ्या पदरी मूल टाक. बरं. किंवा आता काय लोकांना बघा सारख्या नोकऱ्या जात असतात. हं, हं. नोकरी जातात किंवा पैसे येत नाहीत किंवा लोक चीट करत असतात किंवा ब्रेकिंग रिलेशन इश्यू असतात. अच्छा. ब्रेकअप होतं. चांगली मैत्री चाललेली असते, तुटून जाते. तर असं का होतं? तर का तर पूर्वजन्मात तुम्ही ते जे फसवलेलं असतं त्याला. अच्छा. तर आता ह्या जन्मी तुम्हाला ते कळालं. कळाल्यानंतर मग काय करायचं? तर त्याला हिलिंगच म्हणतो आपण, की बाबा हं. कर्मा हिलिंग म्हणतो, की मला ह्या कर्माची फळं मिळालेली आहेत.
मला ह्याचं लेसन्स मिळालेलं आहे, मला हा धडा मिळाला. जीवन म्हणजे काय माहिती आहे का? धडा आहे. हम्म. जन्म आणि मृत्यूच्या मध्ये आपण काय करतो? एक्सपिरियन्स म्हणजे काय? आज हे पॉडकास्ट करतो म्हणजे काय करतो आपण? एक एक्सपिरियन्सच आहे आणि हा धडा आहे. बरोबर. हे धडे आहेत, हे तुम्ही शिकायचं असतं की बाबा मला हे लेसन कळालेलं आहे, तर बाबा मला माफ कर. ते होपोपोनो एक वेगळं मेडिटेशन असतं. आय एम अच्छा. सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, अच्छा. आय रिलीज यू फ्रॉम माय स्पेस, यू रिलीज यू फ्रॉम युअर स्पेस. हे म्हणजे सगळं रेकीतला प्रकार आहे. रेकीतला नाही, हा जो ऍडव्हान्स म्हणजे हा कार्मिक रेकी मधला वगैरे. रेकीमध्ये आपण हे घेतोय, सगळं ऍड अच्छा, केलेलं म्हणजे असतं. रेकीच्या प्रकारांपैकी एक हा हा प्रकार आहे. कार्मिक रेकी एक प्रकार आहे. अच्छा. रेकीमध्ये आपण होपोपोनो मेडिटेशन शिकवतो, वेगवेगळे मेडिटेशन शिकवत अच्छा. असतो. उसोई रेकीमध्ये हे मेडिटेशन घेतात. तर उसोई रेकी सोडून फायर रेकी आलं, नंतर कार्मिक रेकी आलं, यामध्ये कर्मा हे बोलतो आपण. कुंडलिनी रेकी प्रकार असतो की अच्छा. ज्यामध्ये तुमची कुंडलिनी एनर्जी वाढवली जाते, ही सप्त चक्र बॅलन्स केले जातात, वाढवले जातात. म्हणजे अच्छा. ह्यामध्ये जसं तुम्ही आता म्हटलं की तुम्ही एमबीबीएस झाला, हम्म. त्यानंतर तुम्ही स्पेशलायझेशन करता ना. बरोबर. कोण डोळ्याचं करतं, कोण हार्टचं करतं, अच्छा. कोण डायबिटिक्स वर करतं, म्हणजे स्पेशलाइज. कोण सर्जनला जातं, कोण मेडिसिनला जातं. बरोबर. बेसिक शिकल्यानंतर त्याच्या पुढचे हे सगळे प्रकार आहेत. त्यानंतर येतं मनी रेकी येतं. हम्म. मनी रेकीमध्ये एक्सक्लुझिव्हली तुम्हाला मनी बद्दल शिकवलं जातं की अच्छा. मनी कशी अट्रॅक्ट करायचं, की मनीचे सिम्बॉल्स असतात, तुम्हाला शक्तिपात केलं जातं, अटेनमेंट केले जातात, तुम्हाला त्या सिम्बॉल्स मध्ये ठेवलं जातं. ती सिम्बॉल्स असतात त्या ऊर्जामध्ये, तर ह्या ऊर्जा वगैरे तुमच्यामध्ये जनरेट केल्या जातात. तर हे अच्छा. वेगवेगळे नंतर काय झालं की रेकीचे प्रकार झाले. पण अच्छा. बेस हा उसोई रेकी. उसोई रेकी जर तुम्ही केलं, पहिले 3 लेवल जर तुम्ही केला, की त्यानंतर कसं आहे की आता समजा तुम्ही ग्रॅज्युएट झाला. ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला बॅलन्स शीट, आता समजा तुम्ही कमर्शियलचे ग्रॅज्युएट आहात. एक झाल्यानंतर कुठली तरी बॅलन्स शीट आली, तर साधारणतः समजतं की काय आहे ते. बरं. तसं हे जर तुम्ही पहिल्या 3 डिग्री केल्यानंतर तुम्हाला बाकीचे हे सगळं समजायला लागतं. अच्छा. की काय आहे, कशा प्रकारे आहे वगैरे लगेच समजतं. म्हणजे एक तुमची ती ऊर्जा यायला सुरू झालेली असतात, तुमचे चक्र बॅलन्स झालेले असतात. त्यामुळे पुढचं करत असताना खूप काही हे करत नाही. तुम्ही त्यामध्ये मग स्पेशलायझेशन करता. या बाकी प्रकार म्हणजे काय की स्पेशलायझेशन ऑफ द रेकी. ओके. तुम्ही उसोई रेकी केल्यानंतर तुमच्याकडे हे सगळं आलंच. पण अच्छा. त्यामध्ये मग आणि त्याची ऊर्जा, आता जसं मनी रेकी म्हटलं की मनीची ऊर्जा वाढवायची, करिअरची ऊर्जा वाढवायची. अच्छा. त्याकरता एक्सक्लुझिव्हली ते त्याच्यावरच काम करतं. बरोबर आहे. त्या जसं स्पेशलिस्ट सब्जेक्टवरती काम स्पेशलाइज, करतात. जसं कार्मिक रेकी म्हटलं की तुमचं हार्ट चक्र डेव्हलप होतं. अच्छा. प्रेमाची भावना वाढते. तुम्ही लवमय झाला की तुमच्यामधनं लव, मी सगळ्यांना सांगत असतो की सेल्फ लव. सेल्फ लव महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय तर सेल्फ लव आहे. मी सेल्फिश म्हणत नाही. सेल्फिश आणि स्वतःवरती प्रेम करा. सेल्फ लव. यात लोक फरक आहे. सेल्फिश असतात, सेल्फ लव नसतं. अच्छा. आणि जो माणूस सेल्फ लव करत नाही, ज्याला सेल्फ लव करता येत नाही, तो दुसऱ्यावर प्रेम करू शकत करू नाही. शकत नाही. म्हणजे आता समजा जर एखादी आई घेतली, ती स्वतः आई जर फिट नसेल तर ते मुलांना काय देणार? हम्म. मी सांगतो बाबा तू पहिले फिट राहा. 24 तासातलं 1 तास पहिले तुझ्या करता दे. नाही मला वेळच नसतो, मग सकाळी उठायचं असतं, डबा करायचा असतो, मुलांना पाठवायचं असतं, मग घर काम करायचं असतं. हे सगळं करशील जोपर्यंत तुझ्यात ती ऊर्जा आहे, तरुण आहे, तोपर्यंत करशील. हम्म. नंतर तर बरोबर. पहिलं तू तुझ्या करता 1 तास दे. स्वतः करता देऊ. 24 तासातलं जर 1 तास तुम्ही स्वतः करता देऊ शकत नसता तर मग काय आहे? आणि जर तो 1 तास दिला, तुम्ही स्वतः करता दिला, तर पुढे तुम्ही अजून खूप काही देऊ शकता ना मुलांना. बरोबर. तर तुम्ही पहिलं सेल्फ लव्ह, म्हणजे सेल्फ लव्ह मी कोरोना रेकीमध्ये सेल्फ लव्ह पहिलं स्वतःच, म्हणजे तुमची इतकं एक्सपान्शन होतं की तुमचं हार्ट चक्र एक्सपांडेड असतं. हम्म. तुम्ही कुणा काही लोक बघा, म्हणजे आता तुम्हाला आठवत असेल तुमची आजी किंवा पणजी खूप प्रेमळ असायच्या. हम्म. खूप प्रेमळ, म्हणजे त्यांच्याकडे गेल्यानंतरच लोक हील होतात. म्हणजे त्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला बरं वाटायला लागतं. अरे यार किती छान आहे, किती माया करते, किती लाड. मी तिने डोक्यावरनं गालावरनं हात फिरवला तरी म्हणजे आपण एक ते हिलिंग होतं. बरोबर. किती छान वाटतं बघा. आजकाल बघा इतकं परफ्यूम बिरफ्यूम लावलेलं हात फिरवलं नको वाटतं ते. का तर ते आतून नाही ना, आतून यायला पाहिजे ते. तर हे झालं म्हणजे करुणा रेखी झालं, ज्यामध्ये म्हणजे साईबाबा होते. ते सगळ्यांना एक्सेप्ट करायचे. आता बरेच वेळा असं होतं की लोक मला विचारतात की रेकी हा म्हणजे धार्मिक आहे का? म्हणजे बरोबर. धार्मिक आहे की काय आता साईबाबा वगैरे जीसस येशू ख्रिस्त काय होतं? हम्म. ते सुद्धा तेच करायचे ना. बरोबर. ते डोक्याला हात लावले, विजन याचे, लोकांचे डोळे आले वगैरे, म्हणजे येशू ख्रिस्तांनी काय केलं तेच केलं. रेकी हा आध्यात्मिक प्रकार आहे. लोकांना अध्यात्म आणि धर्म हा कळत नाही. बरोबर. धर्म म्हणजे काय? तुम्ही विशिष्ट गोष्टीचं पूजापाठ करणे हे झालं धार्मिक झालं. आध्यात्मिक म्हणजे काय? कशाशी काय घेणं देणं नाही. ऊर्जाशी तुम्ही जुडणे. बरोबर. कुठल्याही धर्माशी कनेक्टेड नाही. काही नाही. रेकी कुठल्याही धर्म, बघा तुम्ही श्वासोश्वास घेता, प्राणायाम करता, बरोबर. सगळेच करतात ना. त्याला काही धर्म आहे का? बरोबर. हिंदू धर्माचा नाही. वेगळा नाही. श्वास.
काय असं काय असं 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 काय वेगळं काही नाहीये. बरोबर आहे. तसंच आहे, प्राणायाम सगळेच करतात. बरोबर आहे. काय विषय, त्याचा काय विषय नाही. तसंच रेकी ही जी एनर्जी आहे, एनर्जी तुमच्यात येते, सगळ्यांच्यात येते, ती जाते. बरोबर आहे. सगळ्यात जिवंत आहे म्हटल्यानंतर आतबाहेर येत चाललेलीच आहे. तर हे कसं आहे, ही आध्यात्मिक गोष्ट आहे. म्हणजे समजा जर आज कोणी जर रस्त्यावर पडलेलं आहे, हम्म. कोण पडलेलं आहे, ऍक्सिडेंट झाले, पडलेलं आहे, तुम्ही मदतीला जाणार की नाही जाणार? जाणार की बरोबर. मग तुम्ही आध्यात्मिक आहात का? तुम्ही बघता तिथं कुठल्या धर्माचा आहे, बरोबर कुठल्या आहे. धर्माचा आहे, पंथाचा आहे, काय आहे, काय बरोबर. बघता का? नाही नाही बघत. बघत, हो. तसं आहे, ही ऊर्जा आहे, ही जिला पाहिजे तिथं ती जाणार, लगेचच काम करणार. बरोबर. तर बरेच वेळा हा प्रश्न येतो की बाबा ही आध्यात्मिक आहे का धार्मिक आहे, मग तुम्ही विशिष्ट काही नाही, कुणीही करू शकतं, सगळेजण करू शकतात. हे अतिशय म्हणजे एनर्जीचं खेळ आहे, सगळं एनर्जी, सगळे हे एनर्जी. आता मग तुम्हाला आणखीन एक म्हणजे कदाचित लोकांना प्रश्न येतो, हा मग रेकी ही फक्त जिवंत वस्तूवरच वापरता येते का? हम्म. निर्जीव वस्तूला देता येते का? तर रेकी ही सगळ्यांना देता येते. ही एनर्जी आहे, व्हायब्रेशन्स आहे. आता हे तुम्ही बघितलं, आता जे सायन्सचे स्टुडंट आहेत त्यांना कळणार, आता हे सॉलिड आहे, ह्याला व्हायब्रेशन आहे की नाही, तर ह्याला सुद्धा व्हायब्रेशन आहे, हे सुद्धा हलत असतं. फक्त त्याच्या हलण्याची फ्रिक्वेन्सी खूप, जे अँप्लिट्यूड म्हणतो ती खूप कमी असते, त्यामुळे अच्छा. आपल्याला हे सॉलिड दिसतं. सगळ्यांमध्ये ऊर्जा आहे, सगळ्यांमध्ये व्हायब्रेशन आहे, ही एनर्जी आहे. ही जी सुद्धा एनर्जी आहे. आता हे लाकूड आहे, तुम्ही लाकूड आहे म्हणता, ह्याला ऊर्जा आहे का? हा, दिसत तर नाही आपल्याला ते. दिसत नाही. ह्याला हा, पेटवल्यानंतर बरोबर, ते निर्माण होणं. आग, मग तुम्हाला ती दिसली, बरोबर. ऊर्जा दिसली म्हणून यात ऊर्जा नाही असं नाही, पोटेन्शियल एनर्जी यामध्ये आहे. हम्म. याला पेटलं की हे किती पेटणार. तर बरोबर. तशी ऊर्जा आहे की नाही सगळ्यामध्ये असते. तसं मी म्हणतो रेकी ही जी आहे, लिव्हिंग हम्म. आणि नॉन लिव्हिंग अच्छा. दोन्हीलाही देता येते. म्हणजे जसं गाडी आहे, आता तुम्ही समजा प्रवासाला चालला, काय करतो आपण प्रवासाला जाताना? हम्म. काय करतो बघितलं? समजा आधी आता आपण तुम्ही नारळ फोडतो, लिंबू ठेवतो हा म्हणजे काय करता माहितीये, त्याचा ऑरा क्लीन करतात. नारळ फोडतं असं पाणी वगैरे, म्हणजे त्याला सुद्धा ऑरा असतो, प्रत्येक गोष्टीला ऑरा असतो. ह्या मूर्तीला सुद्धा ऑरा आहे, बरं. सगळ्या गोष्टीला आहे. मग तुम्ही म्हणता ना, काही वेळेला जातो आपण, मूर्ती, देवाची मूर्ती खूप जागृत होती. हम्म. हम्म. जागृत होती म्हणजे काय होतं, तर तो त्याचा aura. जो ऑरा होता ना, तुम्ही ज्या टायमाला त्याची आरती करता, त्याला क्लिन्झिंग करता, आरती करता म्हणजे ते कापूर वगैरे फिरवता वगैरे, हम्म. तर तुम्ही क्लिन्झिंग करता, त्याचा ऑरा क्लिन्झिंग करता, या वस्तूचं क्लिन्झिंग केल्यानंतर त्यामध्ये ती ऊर्जा जाणवायला लागते. तो बरोबर. ऑरा जसा असतो ना, प्रत्येकाला ऑरा असतो. तर म्हणजे काही लोक म्हणतात ना की नवसाला पावणारा गणपती, हा, नवसाला पावणारा मारुती, हम्म, म्हणजे तिथे त्या ऊर्जा तयार मूर्तीची, असते, त्या मूर्तीची तेवढी एनर्जी असते किंवा तेवढी ऊर्जा ऊर्जा आहे तयार किंवा असते त्याचा आणि ऑरा. ऑरा असतो. आणि दुसरी गोष्ट अशी असते की सायकोलॉजिकली, हा. सायकोलॉजी एक असते की आता बघा तुम्ही, कित्येक लोक असं म्हणजे, मी परत एकदा सांगतो की कंडिशन होऊ नका. काय लोक बघा, मी दररोज गणपतीला गेल्याशिवाय दुसरं काय सुरू करत नाही. हम्म. समजा एखाद दिवस जायला नाही जमलं, हम्म. तर ती व्यक्ती डिस्टर्ब असते. बरोबर आहे. आणि मग काय जरी झालं, सकाळी गणपतीला गेलो नाही म्हणून तसं झालं, कनेक्ट करतो त्याला तो. हा, तर ती काय सायकोलॉजिकल इफेक्ट झाला. हम्म. कनेक्ट नाही करायचं. तुम्ही कुठल्याही गोष्टीला कंडिशन होऊ नका. पुन्हा इथं तुम्ही म्हणाल तसं कॉर्ड कटिंग करता आलं पाहिजे. कॉर्ड कटिंग सगळंच करता यायला पाहिजे. हम्म. तर तिथं कसं होतं, आपण जे म्हणतो नवसाला पावतो, तर जाण्यापूर्वीच त्याची एक मानसिक तयारी झालेली असते अच्छा. की ते होणार आहे. याला प्लॅसिबो इफेक्ट म्हणतो आपण. त्यावर बुक्स आहेत प्लॅसिबो. आपले, प्लॅसिबो इफेक्ट म्हणतो, की म्हणजे तुमचे विचार तसे असतात. एखादं जर समजा तुम्ही म्हटलं हे पावतंय म्हटलं की पावायला सोड. अहो, मूर्ती म्हणजे काय हो, हम्म. हे मानला तर देव, नाही तर दगडच की. बरोबर आहे. शेवटी त्याला देव बनवलं कोणी? आपणच बनवलंय. तुम्ही बनवला, तुमच्या विचाराने बनवला, आणि जसे तुमचे विचार करतील तशी त्यामध्ये ती एनर्जी जायला सुरू होते हम्म. आणि ती एनर्जी मग काम करते. नॉन लिव्हिंगला सुद्धा देता येते. तुम्ही जर समजा प्रवासाला चाललाय, गाडीला मस्तपैकी रेकी द्या हम्म. की बाबा माझा प्रवास सुखकार होऊन दे. बरोबर आहे. कुठले, आता बघा मुलं परीक्षेला जातात, मुलं अभ्यास करताना बुकवर हात ठेवा, मला ही सगळी विद्या प्राप्त होऊन दे, एक 3 मिनिटं रेकी द्या. पेपर एक्झामिनेशनला झाला, तुम्ही पेपर येतो, क्वेश्चन पेपर आला वगैरे, 2-3 मिनिटं शांत बसा, रेकी द्या, मला सगळं अच्छा. मी अभ्यास केलेलं मला आठवून दे. ही रेकी ऊर्जा मला पेपर छानपैकी लिहून चांगले मार्क करण्याकरता मला मदत कर. ती ऊर्जा म्हणजे प्रवाहित होते आणि ते याला काम करते. वयाची पण अट नाहीये. नाहीये. यामध्ये कसं आहे की साधारणतः मी असं म्हणतो की एक 14 वर्षाच्या पुढं, अच्छा. 14 वर्षाच्या पुढे शिकावं. तिथनं त्याच्या अगोदर ते चाइल्ड असतात. तर चाइल्ड जी मुलं असतात ना, लहान मुलं, हम्म. मुलं म्हणतात ना देवाचं रूप असतं म्हणतात बरोबर. म्हणतात, तर त्यांचे ऑलरेडी चक्र ओपन असतात, बॅलन्स असतात. अच्छा. जसं तुम्ही मोठं होत जाल ना, तसे अनुभव येतात. मी जसं आता तुम्हाला सांग, म्हणजे आता तुम्ही आहे, मी बघितलं बरेच आहे, आई वडील असतात, ते बाद मुलगा आहे त्या नादाला लागू नको, म्हणजे काय झालं की तिथं चक्र ब्लॉक झालं. बरोबर आहे.
हा ती काकू आहे, ती अशीच आहे, अशी आहे. ती मुलं ऐकत असतात ना सगळं. कोणाबद्दल काय बोलला आणि मग त्यांचे चक्र ब्लॉक व्हायला लागतात. पण लहान मुलं बघा निरागस असतात. बरोबर आहे. ती आईची मैत्रीण असून दे नाहीतर वैरीण असून दे. सगळ्याच तिला मागे. पाणी प्यायला असलं की ते मुलगा जातं, काकू पाणी द्या, बॅल वाजवून वगैरे पाणी वगैरे मागतं. दिसल आता तो त्यांच्या काका मामा असतो, दिसल तो काकी हा, काका आणि ते ओपन असतात ना, त्यांचे चक्र ओपन असतात. त्यामुळे एक बरोबर. 14 वर्षापर्यंत काय गरज नाही. तसंही बरोबर. त्यांचे ते खूप एनर्जेटिक असतात. 14 नंतर त्यांना तुम्ही रेकी शिकवायला सुरू करता. तर आपण एक म्हणतो की बाबा 8वी नंतर वगैरे 8वी 9वी नंतर रेकीचं त्याच्या अगोदर केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण एक ती समज म्हणतो किंवा ती एनर्जी हे करण्याची ते एक असतं की 8वी 9वी 10-12 वर्षानंतर तुम्ही पुढं कुठल्याही वर्षापर्यंत तुम्ही शिकू शकता. त्याला काय वयाची अट नाही. तुम्ही स्त्री असला पाहिजे, पुरुष असला पाहिजे किंवा असं काही नाही, तृतीयपंथी असला तरी चालतं. कुठे असलं तर कुठली ती ऊर्जाच आहे. शेवटी आपण काय आहे? आपण ऊर्जा आहे. बरोबर. मी आता आज म्हणतो मी सुनील पाटील आहे, पण मी काय आहे? मी ऊर्जाच आहे ना. उद्या माझ्यातनं आत्मा निघून गेला तरी काय राहणार आहे? ऊर्जा राहणार आहे. बरोबर. ज्या टायमाला माझं धन दिलं जाईल तरी पंचतत्वामध्ये विलीन होईल ना. बरोबर. त्यात म्हणजे ऊर्जा निघणारच आहे ती परत. ती ऊर्जा आहे. आपण ऊर्जा स्रोत आहे. बाकी काही नाही. म्हणजे आता तुम्ही म्हणालात, की हे 14 वर्षानंतर जनरली आपण ती विद्या शिकू शकतो. पण आपण हीलिंग करायचं किंवा आपण एखाद्याला रेकी द्यायची असेल, तर त्याला काय वयाची अट असते का? की आपण कुणालाही देऊ शकतो ती? कुणालाही देऊ शकता. तुम्हाला उलट सांगतो, लहान मुलं जे असतात हं. त्यांनी जर स्पर्श केला, आता जर समजा घरामध्ये आजी वगैरे असेल, "अरे माझा पाय दुखतोय रे." त्या लहान मुलांनी दाबून दिला की तिचा पाय दुखायचा थांबतो. का तर नॅचरली त्यांच्यामध्ये फ्लॉ असतो लहान बरोबर. मुलांमध्ये. हं, हं, हं. आपण काय होतो, जसं मोठे होत जाल तसं आपण अतिशहाणे होत जातो. आणि अतिशहाणे झाले की आपले चक्र ब्लॉक व्हायला लागतात. बरोबर. हे असं असतं का? हे कुठं काय असतं? नाही. लहान मुलांना तसं काही नसतं. म्हणजे अविश्वास दाखवत राहणं एखाद्या गोष्टीवरती किंवा त्याच्यापासून ब्लॉक होत निगेटिव्हिटी करणं ते त्याच्यामुळे आपण आपली चक्र ब्लॉक करत जातो. ब्लॉकच होतात ना. चक्र असतात, सप्तचक्र असतात आपल्या शरीरामध्ये, अच्छा. ते हां, ब्लॉक होत जरा ते जातात. चक्रांबद्दल जर थोडं कसं असतं, आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात. बरोबर आहे. होतात. त्यातले प्रमुख जर म्हटलं 114 चक्र हे प्रमुख झाले. 114 14 चक्र हे असतात चक्र. सॉरी. हे झाले हेच 114. त्यातले प्रमुख असतात ते 7. बरं. म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी. हे तुमच्या हातामधनं वगैरे ऊर्जा जाते म्हणजे काय होतं? तर त्यामधून ते चक्र असतात. ते टिप्सला जे चक्र असतात त्यातनं ते फ्लो होत असतं. अच्छा. चक्र आहेत. शरीरामध्ये प्रत्येक ऑर्गनला वगैरे त्यातले 114 चक्र असतात. त्यातले प्रमुख असतात ते 7 चक्र असतात. हं. 7 चक्र असतात आणि हे चक्र मेजर असतात. मग हे चक्र म्हणजे काय असतं? हं. तर ज्या नाड्या असतात त्या असं म्हणजे इकडनं येणं डिस्ट्रीब्युटिंग पॉईंट. आता आपण कसं लावलं, हा डिस्ट्रीब्युटिंग लावलं, तिकडनं करंट आला, इकडे गेला, तिकडे गेला. ते हं. तसे हे डिस्ट्रीब्युटिंग पॉईंट असतात, डिस्ट्रीब्युशन करत असतं. तर तिथं ते असे एक ठिकाणी एकत्र येतात आणि मग इकडनं ही ऊर्जा, इकडची ऊर्जा इकडे जायची, इकडचे असे ते असतात. तसे ते 7 चक्र असतात. सुरुवात येते ती मूळाधार चक्रापासून. अच्छा. हा हा मुळापाशी म्हणजे स्पाइन जो असतो, कणा असतो आपला, कणाच्या सगळ्यात शेवटला तिथं पॉईंट असतो, तो त्याला मूळाधार चक्र म्हणतात. तिथं असतं ते. इंग्लिशमध्ये त्याला रूट चक्र म्हणतात. हं. हे चक्र जे असतं, हे चक्र जर तुमचं इम्बॅलन्स असेल तर तुम्हाला करिअरमध्ये, पैशामध्ये प्रॉब्लेम येतो, स्टेबिलिटीमध्ये प्रॉब्लेम येतो. हे ज्या टायमाला बॅलन्स व्हायला लागतं, तर ऑटोमॅटिक तुमच्याकडे ती एनर्जी फ्लो होते. अच्छा. म्हणजे युनिव्हर्समध्ये सगळं आहे. सगळं आहे. ते द्यायला बसलंय. फक्त आपण रिसिव्हर आहे का? म्हणजे समजा जर मी तुमच्याकडे जर मागायला काही घेऊन आलो, असं जर बाउल घेऊन आलं तर तुम्ही हात देऊ शकाल नाही. उलटं बाउल केलेलं असेल तर त्यात जरी टाकलं तरी ते निघून जाणार आहे. तर पालथ्या त्या घड्यावर पाणी म्हणतो हां, त्याला. तर आपल्याला तो घडा सरळ करायचा आहे. हं. तर तसं जे रूट चक्र जर तुम्ही हील केलं, हं. रूट चक्र हिलिंग करायचं काय नसतं. रेकीमध्ये आपण शिकवतो कसे ठेवायचं. असं रूट चक्राला खाली आता रूट चक्र आहे, इथं पॉइंट्सला रेकी द्यायला लागला. अच्छा. हळूहळू ते काय होतं, बॅलन्स व्हायला लागतं. अच्छा. हा हे जे बीज मंत्र असतात, लम हे त्याचं बीज मंत्र. लाल कलर असतो, बीज मंत्र लम असतं याचं. अच्छा. हे जी देवता गणपती असते. तर बाकीच्या देवता आपण बोलत नाही, पण रूट चक्राचं आपण सांगत असतो का आता बऱ्याच वेळा स्टेबिलिटीचं वगैरे वगैरे जे असतं, अच्छा. तर ते जे रूट चक्र असतं, हे जे लम हे बीज मंत्र असतं आणि ते स्टेबल झालं की तुम्हाला काय होतं की बाबा करिअरमध्ये जर कोणाला प्रॉब्लेम असेल, पैशाचा इश्यू असेल, स्टेबिलिटी असेल इश्यू, तर तुमचं मूळाधार चक्र ज्या टायमाला बॅलन्स म्हणजे ज्या भौतिक गोष्टी ज्या पाहिजे आहेत तुम्हाला, हं, हं, त्या सगळ्या तिथनं मिळतात. हं. रूट चक्रातून आपल्याला. रूट चक्रातनं मिळतं. अच्छा. त्याच्या वर आला तुम्ही की त्यावर आल्यानंतर त्याला सॅक्रल चक्र, हारा चक्र म्हणतात अच्छा. किंवा स्वाधिष्ठान चक्र म्हणतात. अच्छा. हे चक्र आलं. ह्याचा कलर हा ऑरेंज कलर असतो. अच्छा. हे काय करतं, तर हे तुमचं जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात त्याच्याकरता असतं हे. मग ज्यांना कोणा बाबा रिप्रोडक्टिव्ह मुलं होत नाहीत किंवा काय जे म्हणजे जे प्रॉब्लेम असते, महिलांमध्ये बरेचसेच प्रॉब्लेम असतात, तर त्यांना त्यांनी तिथं जर रेकी दिली, हं. काय नाभीच्या खाली
3 बोट तिथं असतं ते. अच्छा. म्हणजे ओटीपोट म्हणतो. तिथं तुम्ही रेकी दिला की ते बॅलन्स व्हायला लागतं. अच्छा. त्याचं बीजचं मंत्र म्हटलं की व कलर ऑरेंज. आता नाभीच्या वर आला की मणिपूर चक्र आलं. नाभीच्या वर आणि छातीच्या खाली. छातीच्या खाली. अच्छा. नाभीच्या वर आला की छातीच्या खाली तिथं मणिपूर चक्र आलं. अच्छा. हे मणिपूर चक्र म्हणजे काय आलं की बाबा ह्याला म्हणतात आपण सोलर प्लेक्सस म्हणतो इंग्लिश मध्ये. अच्छा. ह्याचा कलर पिवळा. पिवळा. ह्याचा बीज मंत्र रम. अच्छा. हे काय देतं तुम्हाला? नेम फेम. नेम फेम जर पाहिजे असेल तर तुमचा ज्यांचा हा चक्र बॅलन्स असतो किंवा एक्सपांड असतो त्यांना नेम फेम मिळतं. अच्छा. खूप म्हणजे प्रसिद्धी म्हणा अबंडन्स वगैरे ते येतं ते तिथनं येतं. हम्म. मग तुम्हाला ते चक्र जर बॅलन्स करायचं असेल तर ते रम हा बीज मंत्र आहे. आता तुम्हाला माहित आहे का हे राम कुठनं आलं? अच्छा. रम हा बीज मंत्र आहे रम. बर. मग ह्याची ऊर्जा खूप जास्त असते. मग ते सौम्य करण्याकरता राम आलं. अच्छा. जी पूर्वी सतयुगामध्ये रम ह्या बीज मंत्राचं ध्यान धारणा केली जायची उच्चार केले जायचे. नंतर जसं आपण खाली येत गेलो आपल्याला ते पेलवत नाही म्हणून आपण काय केलं ते काय केलं गुरुनी त्यांना राम केलं. रामची ऊर्जा जास्त वाटायला लागलं म्हणून काय झालं श्रीराम झालं. अच्छा. ती पण सौम्य करण्याकरता श्रीराम जयराम झालं. बर. ती सौम्य करण्याकरता त्याच्यापेक्षा श्रीराम जयराम जय 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 राम. राम केलं. तर हे बीज मंत्र रम. क्या बात आहे. म्हणजे श्रीराम जयराम जय जयराम हे एक हिलिंगचा किंवा आपल्या ह्याचाच रेखीचा प्रकार आहे. हे जर सगळे मंत्र हे तुमचे काय शब्द प्राणायाम आहेत. मंत्र म्हणजे काय शब्द प्राणायाम. तुमचे ग्रंथ म्हणजे काय शब्द प्राणायाम आहेत. अच्छा. हे विशिष्ट शब्द आहेत. जसं आता तुम्ही दत्ताचं म्हटलं श्रीपाद श्रीवल्लभांचं घेतला. बर. कुठलंही घ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीपाद वल्लभ वल्लभ दिगंबरा हे झालं. आता दत्ताचं आहे ओम द्राम दत्तात्रेय नमः. हा. हे द्राम हे बीज मंत्र आहे. अच्छा. तुम्हाला जर प्रयोग करून बघायचा असेल तर प्रयोग करून बघा. काय पाहिजे असेल मागून घ्या. पण कसं होतं की तुमचा बल जर आता आपल्या घरात वीज येते किती वोल्टची असते माहिती आहे तुम्हाला? 230 240 40 वोल्ट. वोल्ट. कारखान्यात असते ती किती असते माहिती आहे? 33,000 असते. बरोबर. 33,000 वोल्टची असते. तुमचा बल जर 230 असेल आणि त्याला 33,000 जर करंट आला तर काय होईल? सहनशक्ती पाहिजे तो तेवढी. बल उडून जाईल. बरोबर. तर त्याकरता कसं असतं आता चार्जर आहे आपला मोबाईल केवढा एवढा एवढाच असतो. मध्ये चार्जर असतो. जसं कृष्णाने आपला तो अवतार दाखवला दिव्य अवतार. हा तेव्हा काही जणांना ते प्रकाशमय ते मला वाटतं ह्याला पण दाखवला होता कोणाला धृतराष्ट्राला. हा तेव्हा तो त्याला सहन झाला नाही. नाही होणारच नाही. कारण आता त्याची तुम्ही असं म्हटलं माझ्यासमोर देव यावं आणि मला देव दाखव. अरे हा देव दाखवलं तुझी पात्रता आहे का? पात्रता आहे का? बरोबर आहे. तू ते सस्टेन करू शकशील का? ती एनर्जी सस्टेन करू शकेल का? तर ती एनर्जी सस्टेन करणं सुद्धा गरजेचं आहे ना. बरं. तर ज्या टायमाला तुमचं सोलर प्लेक्सस ऍक्टिव्हेट होतं एक्सपांड होतं काही लोकांचं बघा खूप असं म्हणजे त्यांचं चक्रच मोठे असतं. बाय बर्थ असतं का तर त्यांचं पूर्वजन्मातली कर्म चांगले कर्म असतात. असतात. काही जे असेल त्या कर्माप्रमाणे त्यांचं असतं आणि खूप फेम मिळायला लागतो. बरोबर. किंवा काही लोक ओव्हरनाईट फेमस होतात. हा जसं आता ते गुलाबी साडी गुलाबी साड्या. ओव्हरनाईट फेमस झाले ते. हो. हा का झाले? याचा जर तुम्ही अभ्यास केला तर त्यांचं ते सोलर प्लेक्सस बॅलन्स झालं. अच्छा. कळत न कळत झालं. काही वेळा कळत म्हणजे होतं ते का? असं असतं का की म्हणजे स्टेप बाय स्टेप म्हणजे आता तुम्ही रूट चक्रापासून सांगितलं. रूट नंतर वरचं स्वाधिष्ठान सांगितलं हा आणि त्याच्यानंतर तुम्ही सोलर मणिपूर सांगितलं. म्हणजे हे स्टेप बाय स्टेप सगळे ऍक्टिव्ह असावे लागतात की मधलं असं ऍक्टिव्ह असतं? नाही मी सांगतो त्याबद्दल. अच्छा. पहिले चक्र घेतो आणि सांगतो हा. तुम्हाला. त्यानंतर येतं ते हार्ट चक्र येतं अच्छा. तुमचं. इथं हात चक्र म्हणतो हार्ट चक्र म्हणतात. तर हे हार्ट चक्र असतं हे जर ग्रीन कलर यम हे त्याचं बीज मंत्र. अच्छा. रम नंतर यम. यम. अच्छा. हे ज्या टायमाला तुमचं डेव्हलप होतं किंवा चार्ज होतं तर त्या टायमाला काय होतं की तुमच्यामध्ये प्रेम भावना निर्माण होते. बर. प्रेम भावना निर्माण होते करुणाबद्दल सगळ्यांबद्दल प्राण्यांबद्दल म्हणा कोणाबद्दल करुणा भावना निर्माण होते प्रेम निर्माण. आणि जेव्हा तुम्ही प्रेम तुमच्यामध्ये जी लवची एनर्जी निर्माण झाली की बाकीचे लोक तुमच्यावर प्रेम करतात. व कितीक लोक असतात त्यांना वाटतं की माझ्यावर कोण प्रेमच करत नाही मला कोण हे करत नाही. तर का तुझ्यातच कमी आहे त्यामुळे होतं. तर ते जर वाढलं तुमचं एकदा हार्ट चक्र वाढलं तर ते तुमचं काय होतं की प्रेमाची भावना वाढते. हार्ट त्याच्यानंतर मला की कंठ थ्रोट चक्र म्हणतात विशुद्धी चक्र म्हणतात त्याचा कलर निळा डार्क निळा. हे ज्या टायमाला तुमचं एक्सपांड होतं तेव्हा ते ऍक्टिव्हेट होतं. काही लोक एक्सप्रेस करू शकतात काही लोक बोलू शकतात आणि काही लोक बोलत नाहीत.
एक्सप्रेस करता येत नाही का तर थायरॉइड वगैरे ज्यांना असतं ना तर त्यांचं हे चक्र ब्लॉक असतं. अच्छा. तुम्ही जर थायरॉइड करता जर ह्याला रेकी द्यायला लागलं तर हळूहळू थायरॉइडच्या गोळ्या कमी येतात, थायरॉइड बॅलन्स व्हायला लागतो. हे चक्र जर तुम्ही जर डेव्हलप करायचं असेल तर तुम्ही बीज मंत्र वापरू शकता. ते ब्लू कलरचं मेडिटेशन असतं आपण ते शिकवतो, तेही करू शकता. हम हे त्याचं बीज मंत्र. अच्छा. हं आता कसं असतं तुम्हाला सांगतो मी टेक्निक म्हणजे गंमत म्हणून सांगतो. 45 दिवस जर तुम्ही काया वाचे म्हणे जर सत्य बोलला, 45 दिवस. काया वाचे मने अच्छा. सत्य बोलला बरोबर आहे. तर तुमचं हे चक्र डेव्हलप होतं आणि तुम्हाला वाचा सिद्धी येते. काया म्हणजे शरीर हा. आणि सत्य वागा. सत्यच वाचा बोलायचं. म्हणजे बोलून तुम्ही सत्य वागा हा आणि मनाने सत्य सत्य वागा. वागा. म्हणजे काया वाचा म्हणे तुम्ही हा. जर 45 दिवस सलग सत्य हा. म्हणाला सत्य वागला हा तर तुमचं हे डेव्हलप होतं डेव्हलप होतं. अच्छा. आणि त्यानंतर वाचा सिद्धी येते तुम्हाला. वाचा सिद्धी तुम्ही म्हणाल किती ते खरं साधं व्हायला. सोपं आहे. 45 दिवसामध्ये हा, तुम्ही. बघा करून. पासवर्ड मागितला, अच्छा. मोबाईलचा पासवर्ड द्या, हम्म. कुणाशी चॅट करत होता अच्छा. सांगू शकतात? नाही सांगू शकत मुलं. तुला काय करायचंय? बरं. माणूस खरं वागू शकत नाही. एक दिवस वागू शकत 45 दिवस. आणि पॉवर ऑफ ट्रूथ हम्म. जबरदस्त आहे. जो माणूस सत्य बोलतो ना त्याला भगवानही डरताय म्हणतात ना. बरोबर आहे. हे सत्य बोलणाऱ्यापाशी कोण थांबत नाही. बरोबर आहे. का तर कधी काय सांगेल काय सांगता येत नाही. आणि सत्य बोलणाऱ्याचं कधी म्हणजे त्याला कोणी अपोज पण करू शकत नाही चॅलेंज सत्यच बोलतात ना ते सत्यच बोलणार द्रोणाचार्यांनी असं काय. सुद्धा आपल्या धर्मराजावरती विश्वास ठेवला होता. हा अश्वत्थामा मेला आणि त्यांना जेव्हा हा. सांगितलं अश्वत्थामा मेलाय हा तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला आणि सगळी हत्यारे हा टाकली होती. तर हे कसं असतं हे सगळं आहे आपल्या पुराणामध्ये वगैरे ह्या जरी गोष्टी म्हटल्या का नाही तर ह्या सगळं आहे. तर तुमचं थ्रोट चक्र डेव्हलप झालं की तुमचं हे येतं वाचा सिद्धी वगैरे येते, तुमची कन्व्हिन्सिंग पॉवर वाढते. काय लोक खूप छान बोलू शकतात तर त्यांचं थ्रोट चक्र हे झालं की ओपन झालं की त्यानंतर येते थर्ड चक्र ज्याला आज्ञा चक्र म्हणतो आपण. अच्छा. आज्ञा चक्र इथनं पुढे जे वर्ण जे सुरू होतात ना हे सगळे तुमचे आध्यात्मिक करतात. हम्म. मग इथनं हे येतं की बाबा तिथनं तुम्हाला इंट्युशन काही लोकांना दिसतं, पुढचं दिसतं, भविष्य दिसतं. आता तुम्ही बसलाय तर तुमचं दिसायला लागतं की अच्छा. साहेब किंवा पास्ट तुमचं दिसतं. आता तुमची हम्म. माझी ओळख नाही, मी तुमचं पास्ट सांगायला सुरू करतो का दिसतं तर त्याचं आज्ञाचक्र डेव्हलप असतं आणि तिथं ते सगळं दिसायला लागतं. आणि सगळ्यात वरचं म्हणजे सहस्रार चक्र, क्राऊन चक्र हम्म. की ज्याला फक्त गुरुनी हात लावावा म्हणून लावणे आणि त्याचं बीज मंत्र असतं ते ओम असतं. म्हणून मी काय केलं सुरुवातीला ओंकार घेतले. मी जर 21 ओंकार घेतले तर तुमच्या हातामध्ये असे व्हायब्रेशन जाणवायला लागतील. तेवढी पॉवर जनरेट होते. तो ओंकार घेतल्यानंतर का तो ओम म्हटल्यानंतर तुमचं सहस्रार चक्र ओपन होतं आणि ओपन झालं की वरनं एनर्जी फ्लो व्हायला सुरू होते. अच्छा. तर एनर्जी जी आत येते ती वरनं येते. म्हणून बघितलं लहान मूल जन्माला येतं, आत्मा येतो तो कुठून येतो तो वरनं येतो. लहान मूल जन्माला येतं तर त्या टायमाला त्याचा जर टाळूला हात लावला तर मऊ असतं बरोबर आहे. आणि नंतर भरत जातं ते. बरोबर. तर तिथनं तो प्राण आत येत असतो. जो आत्मा येत असतो ना तो इथनं येतो लहान मुलाच्या. म्हणून बघा टाळूला हात लावू नका म्हणतात बरोबर. लहान मुलाच्या वगैरे आणि ऍक्च्युअली लावायचं नसतं. तुम्ही बघितलं लहान मुलांचे त्यांचे चक्र सगळे ओपन असतात. काही वेळेला तुम्हाला असं लक्षात येईल काही लोक आत आल्या आल्या ते मूल रडायला लागतं. का बरोबर. तर त्याची ते कॉर्ड कनेक्ट होतात ते एनर्जी फ्लो व्हायला सुरू होते ते त्याला नको असते. तुम्ही बघितलं साधारणतः लहान मुलाला कसं घेतात असं घेतात. हम्म. म्हणजे एक हात असतो तो त्याच्या सीट पैसे असतो बरोबर. आणि मूळाधार चक्राला असतो. आणि एक सहस्त्रार एक चक्र. इथं असतो तो सहस्रार चक्राला फक्त आईने हात लावला. आई. पूर्वीच्या ज्या पद्धती होत्या ना त्या खूप खऱ्याच हे होत्या. हम्म. पुरुषातला वगैरे हात लावून देत नव्हत्या मुलाला. 6 महिना होईस्तोवर ते मुलाला वगैरे दाखवत नव्हते आतमध्ये असायचे. का असायचे का तर पुरुष हे बाहेर असायचे ती आजी आई आत्या वगैरे असेच लोक सांभाळायचे. का तर त्या एनर्जीशी ते कनेक्टेड असायचं. तर तुम्ही ज्या टायमाला खाली हात लावता त्या टायमाला त्याच्या रूट चक्राला तुम्ही टच करता. टच केल्या केल्या तिथे एनर्जी. मग जर नेगेटिव्ह पर्सन असेल तर ते मूल रडायलाच सुरू करतं. किंवा एखाद्या बघा कोणाच्या हातात गेल्यानंतर किंवा कोण जाऊन आल्यानंतर ते मूल मग आपण म्हणतो दृष्ट लागली हे लागली ते लागली तर त्याचा तो ऑरा खराब होत हा, असतो. म्हणजे काही लोकांनी घेतले की पटकन रडायला चालू आणि करतात. काही लोकांना बघा ते हसतं हसतं. एनर्जी त्याला जाणवायला लागते ते एनर्जी त्याच्या ते एनर्जी मॅच होत असतात. क्या बात आहे. म्हणजे सात्विक लोक असतात जे ध्यानधारणा करतात काय प्युरिटी मध्ये असतात म्हणजे असे जे प्रॅक्टिसेस करतात त्यांच्यापेक्षा बघा लहान मुलं वगैरे दातात बसतात Smile मांडीवर करतात. दातात वगैरे येतात. लहान बाळाला जरी येतलं तरी ती येतं. लहान मुलं असतं 1 वर्षाचं वगैरे तुम्ही हात केल्या केल्या ते येतं का तर त्याला ती एनर्जी पाहिजे असते. त्याला बाकी काही समजत नसतं त्याला एनर्जीचा खेळ समजत असतो. आणि मगाशी जसं तुम्ही म्हटला की चक्र खालनच वर यायचे का
किंवा वरनं खाली एनर्जी येते ती वरनं खाली कुंडलिनी जी असते ती खालनं वर अशी जात असते खाली येत असते. म्हणजे तुमचे सुषुम्ना आणि इडा पिंगळा आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या असतात. अच्छा. चंद्रनाडी सूर्यनाडी आणि मधली सुषुम्ना असते. हे दिवसातनं 3 वेळा तुमची सुषुम्ना ऑटोमॅटिक ओपन होत असते, ज्याला त्रिकाल संध्या म्हणतो आपण. अच्छा. हे तुम्ही गणपतीचं सूत्र वगैरे वाचलं म्हणजे प्रथम नाव म्हणजे 12 नावं आहेत गणपतीच्या आणि हो. त्यामध्ये मग त्रिकाल संध्या करे जो नर विघ्न भीती नसते त्याला. मग ही त्रिकाल संध्या म्हणजे काय, तर हे 3 वेळा असतात की ज्या वेळेला तुमची सुषुम्ना ओपन होते. मग हे दोन्ही नाकपुड्यातनं समान श्वासोच्छ्वास आत बाहेर होतो. तुम्ही तरी आता जरी चेक केलं तर एकामध्ये जास्त असतो एकामध्ये कमी असतो. तुमची चंद्रनाडी किंवा सूर्यनाडी ओपन असते. पण ज्या टायमाला 3 दिवसातनं 3 वेळा सूर्योदय सूर्यास्त आणि मध्याह्न त्यावेळेला थोड्या वेळा करता सुषुम्ना ओपन होते आणि मग त्यातनं एनर्जी येते. आता कसं असतं की हे सगळं ज्ञान मिळाल्यानंतर चक्र कुठलेही चक्र कधीही तुम्ही कसंही ऍक्टिव्हेट करू शकता. आपण शिकवत असतो 7 चक्रांना तुम्ही एनर्जी आहे. 7ही चक्र बॅलन्स असले की सगळं बॅलन्स असतं. पण जर समजा तुम्हाला मनीची एनर्जी वाढवायची आहे, करिअर मध्ये इश्यूज आहेत, तर त्यावेळेला तुम्ही मुळाधार चक्राला एनर्जी जास्त द्या. तुम्हाला काय जर बाबा मूल होत नाही किंवा मुलांबद्दल काय आहे किंवा रिलेशन प्रॉब्लेम आहेत, तुम्ही ह्याला द्या. अच्छा. सॅक्रल चक्राला द्या, स्वादिष्टान चक्राला द्या. रिलेशन तुमचे नॉर्मल होत जातील. तुम्हाला नेम फेम पाहिजे आहे, रेकग्नायझेशन मिळत नाहीये. ऑर्गनायझेशन मध्ये तुम्ही खूप वरच्या पदाला आहे पण तुम्हाला निग्लेक्ट करतात. बाहेर रेकग्नायझेशन नाही. बघा तुम्ही कित्येक लोक आहेत की जे रेकग्नायझेशनचे भुके असतात, म्हणजे खूप कष्ट करून कोण रेकग्नाइज रेकग्नायझेशन मिळत नाही, तर त्यांचं सोलर प्लेक्ससला द्यायचं. अच्छा. तुम्ही दिला मणिपूर चक्राला दिलं की ते हळूहळू येऊन जातं. तसंच हृदय चक्र आहे की तुम्हाला वाटतं एखाद्या व्यक्तीने माझ्यावर प्रेम करावं, पण तुझं ते चक्र ओपन असायला पाहिजे. अच्छा. म्हणून ते चक्र काय करायचं असतं ते ओपन करायचं. आता मी तुम्हाला जाता जाता एक प्रश्न विचारेल. आजकाल अजून समाजामध्ये बघतो लहान लहान मुलींवर सुद्धा अत्याचार व्हायला लागले. बरोबर आहे. तो हा काय प्रकार आहे? बघितलं काय त्यात दिसत असणार आहे त्या माणसाला, पण त्यांचे ते कॉर्ड कनेक्ट होतात. त्याकरता माझं असं मत आहे की प्रत्येकाने शिकून घ्या, ऑरिक शिल्ड तयार करायला शिकवा मुलांना मुलींना. की तुम्ही बाहेर पडताना ती शिल्ड तयार करा. म्हणजे तुमचं कनेक्शनच नाही व्हायला पाहिजे त्यांच्यासोबत किंवा ते अट्रॅक्शनच ते झालं नाही पाहिजे. जसं की म्हणतो की तुम्ही आता बरेच वेळा असं दिसेल तुम्हाला की एखादी गोष्ट असते समोरच असते, तुम्ही सगळीकडे उडकत असते, तुम्हाला ती दिसत नसते. कोणतरी येतं, काय उडकायला लागलायस? ते मला ते चार्जर पाहिलं. अरे हे काय इथं समोरच आहे. मग इतका वेळ तुम्हाला का दिसलं नाही? हो बरोबर. तर ते काय असतं की ती एनर्जी ब्लॉक झालेली असते. तसं प्रत्येकाने जर तुम्ही तुमच्या शेजारी जर ती शिल्ड तयार केली तर कॉर्ड कनेक्ट होत नाही. जोपर्यंत कॉर्ड कनेक्ट होत नाही तोपर्यंत काही होत नाही. म्हणजे जोपर्यंत आपण ऑर्डर देत तुम्ही तुमच्या शिल्ड मध्ये असला, कवच असेल तुमच्या भोवती, त्यात काय वाटत नाही तुम्हाला, दुसऱ्याला काय वाटत नाही तुमच्याबद्दल. म्हणजे तुम्ही जर तुमचं शिल्ड हे तयार केलं, तुम्ही तुमच्या वाईट शक्तींना, वाईट विचारांना, वाईट नजरेला तुम्ही लांब ठेवू शकता. आणि तुम्हाला सांगायला मला आवडेल की जेवढे काही सेलिब्रिटीज वगैरे असतात, आपल्याला वाटतं पण त्यांचे स्वतःचे एक हिलर असतात. लाखो रुपये देऊन त्यांनी पर्सनल हिलर ठेवलेले असतात. आणि तेच आता तुम्ही हेमा मालिनी वगैरे त्या स्वतः रेकी शिकलेल्या आहेत. बरेचसेच ही लोक ऍक्सेस बार वगैरे, विद्या बालन वगैरे बघितले, पण काही वेळा हे सांगत नाहीत. त्यांचे प्रत्येकाचे वैयक्तिक हिलर असतात, पैसे देऊन फक्त पर्सनल हिलर असतात. त्यांना हील करण्याकरता त्यांचे चक्र वगैरे. तुम्ही आता एक इंस्टावर वगैरे एक व्हिडिओ आलता की सारा अली खानला ती बाई भेटली, नमस्कार केले आणि जाता जाता तिने असे तिच्या केसातनं हात फिरवले, जाता जाताच केसात, तर ती त्याची केस घेऊन गेली. आणि त्यानंतर सारा अली खानचं ऍक्सिडेंट झालं, तिला पोटाला इंजुरी झाले, प्रॉब्लेम सुरू झाले. तर हे सगळे प्रकारी होतात. म्हणजे ह्या रेकीतून निगेटिव्ह गोष्टी सुद्धा करता येतात? नाही, ही नेगेटिव्ह गोष्ट झाली. जर तुम्ही रेकी करत असाल तर तुम्ही प्रोटेक्टेड राहता. अच्छा. मी तुमच्या भोवती एक रेकीची ऊर्जा असते, ती तुम्हाला निगेटिव्ह, तुम्ही रेकी करायला लागले की तुमच्यावर ब्लॅक मॅजिक होतच नाही. ती ऑरामध्ये ती एनर्जी आतच येत नाही. हा सगळा एनर्जीचा खेळ आहे. त्या एनर्जीला आपण ब्लॉक करून टाकतो. रेकी ही खूप पॉझिटिव्ह ऊर्जा आहे, हिलिंग करता वापरली जाते. बरेच लोकांचा गैरसमज आहे रेकी हे ब्लॅक मॅजिक आहे का वगैरे, तर नाही. उलट ते ब्लॅक मॅजिकला प्रोटेक्ट करतं. तुमचा ऑरा स्ट्रॉंग झाला ना,
कुठलंही ब्लॅक मॅजिक वगैरे तुमच्यावर काम करत नाही. म्हणजे रेकीच्या माध्यमातून ब्लॅक मॅजिक नाही करता येत. नाही नाही अजिबात नाही. का तर ही दैवी ऊर्जा आहे. अच्छा. लक्षात घ्या ही दैवी ऊर्जा आहे. त्याला म्हणतात ना ऊर्जा दोन प्रकारची असते, एक उजव्या हाताची एक डाव्या हाताची, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. ही पॉझिटिव्ह ऊर्जा आहे. तुम्ही ही ऊर्जा फक्त दुसऱ्याचं भलं करण्याकरताच वापरू शकता. अच्छा. हे तुम्ही जसं आता मला जर वाटलं हम्म, की आता एखादी मुलगी मला आवडते हम्म. आणि मग तिच्या सेक्रल चक्राला एनर्जी देऊया, हार्ट चक्राला एनर्जी देऊया आणि मग ती माझ्यावर प्रेम करल, तर होत नाही. तसं होत नाही. होत नाही. तसं होत नाही. नेगेटिव्ह कुठल्याही गोष्टी करता ती ब्लॉक होती लगेचच, अच्छा. कट होते. युनिव्हर्स मधनं जी येणारी एनर्जी असते ती कट होऊन जाते. म्हणजे युनिव्हर्सला ते कळतंय हे पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. हो शेवटी आपण त्याच्यासमोर लहान आहे हो. हम्म. समजा मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की मी तुम्हाला एक 500 रुपये मागितले तर तुम्ही द्याल का मला? 500 रुपये हा, मला आता ते- अडचण हा, आहे. बरोबर. मी तुम्हाला म्हटलं सर मला 1,00,000 रुपये लागणार आहे. विचार करेन त्यावेळी मी लगेच शक्य होईल का नाही. विचार 10 लाख, शक्यच नाही म्हणजे लगेच. 1 कोट. अजिबातच नाही. मी का तर तुमची जी एनर्जी आहे ती तिथपर्यंतची जी एनर्जी. पण मी विश्वाकडे मागितलं. आपण मागताना कुणाकडे मागायचं? त्या विश्वाला मागायचं ज्यांनी तुम्हाला निर्माण केले. मग मी जर समजा तुम्हाला म्हटलं सर मला एक 500 रुपये पाहिले आणि पॉइझन घ्यायचंय मला, विष द्यायचंय, नाही देणार. नाही ना? 100 रुपये फुकट पण नाही देणार. का? का? काहीच नाही, कारण का त्याच्यातून नुकसान आहे हे मला माहिती आहे. चुकीचं काय? तसं ते युनिव्हर्सलाही कळत असतं. अच्छा. ज्याने आपल्याला दिलंय त्यालाही कळत असतं की ह्याचा गैरवापर करायला लागला म्हटल्या कट होतं ते. बरोबर आहे. म्हणजे जसं मी जर म्हटलं तुम्हाला की मला एक लागणार आहे 100 रुपये पाहिले, तुम्हाला माहित आहे मी जाऊन दारूच देणार आहे, तुम्ही देणार नाही. देणार नाही. का देणार नाही? का तर त्याचा एंड रिझल्ट बरोबर मला चुकीचे आहे. चांगलं वाईट कळतंय. कळतं. तसं युनिव्हर्सला तर सगळंच कळतंय. जसे आपण मित्र आहोत, आपली जशी मैत्री झाली तशी तुमची युनिव्हर्स सोबत एक मैत्री आहे. मैत्री झाली आणि ती एनर्जी तुम्हाला नाही सपोर्ट करत ते. हा. मी असं म्हणत नाही की तशा एनर्जी नाही आहेत, पण ते वेगळ्या, त्या वेगळ्या ह्या कॅटेगरीमध्ये येत नाही. अच्छा. त्या वेगळ्या. म्हणजे जसे पॉझिटिव्ह आहेत तसे निगेटिव्ह आहेत. सगळंच आहे. स्त्री आहे तसं पुरुष आहे, हम्म, पॉझिटिव्ह आहे तसं निगेटिव्ह आहे. हम्म. दोन्ही असल्याशिवाय चालूच शकत नाही. विश्व हे चालतं, हे दोन्ही ऊर्जा आहे म्हणून हे विश्व चालत. बरोबर. एकाच ऊर्जेवर चालत. राम आहे म्हणून रावण आहे हो. बरोबर आहे. सगळेच राम झाले तर रामाची किंमत काय? जे रावण होता हम्म. म्हणून रामाची किंमत कळाली. आमच्या सिनेमात तसं असं जोपर्यंत व्हिलन हा हिरो जोपर्यंत व्हिलनला मारत नाही तोपर्यंत हिरो होत नाही. हा. पण तो हिरोला हिरो करण्याकरता विलन असणं गरजेचं आहे ना. नाही तर तो सामान्यच वाटतो तोपर्यंत. हा. तर तसं आहे. तर ती नेगेटिव्ह एनर्जी एखादा आहे, मी नाकारणार नाही. सगळ्या टाईपच्या ऊर्जा असतात, सगळं असतं. अच्छा. पण रेकीमध्ये तसं होत नाही. रेकी ही फक्त पॉझिटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह गोष्टींकरताच वापरता येते. अच्छा. तुम्ही ज्या क्षणी नेगेटिव्ह गोष्टींकरता वापर करणार आहे असा विचार कराल त्या क्षणी ती कट होते. तुम्ही ग्रँड मास्टर असाल आणि काय असाल आणि काय असाल, अच्छा. नाहीतर मग तुमचे इंटेन्शन चुकीचे आहेत म्हटलं की ती कट झाली. इंटेन्शन मॅटर. तसं असतं तर आतापर्यंत कितीतरी ग्रँड मास्टरने चुकीचा मार्ग अवलंबून हा नाही करू शकत नाही. इंटेन्शन तुमचं इंटेन्शन बदललं ना, हम्म. हा खेळ सगळा इंटेन्शनचा आहे. बरोबर आहे. तुम्ही काय इंटेन्शन आहे, इंटेन्शन बदलले की ऊर्जा बदलते. अच्छा. मी आता जशी तुमची ऊर्जा बदलली, काय म्हटलं मी 500 रुपये देऊ शकाल का? देतो म्हटला तुम्ही, काय काय प्रॉब्लेम नाही. पण 500 रुपयाचं विष घ्यायचंय म्हटल्यानंतर, दारू पिणार आहे म्हटलं, लगेच बदलली ना तुमची ऊर्जा, कट केला ना तुम्ही बरोबर. तो विषय. तसंच आहे युनिव्हर्सला तर सगळं दिसतं. मी सांगायची गरज नाही. पैसे तेच आहेत, अमाऊंट तीच आहे, माणसंही सगळ्या तीच गोष्टी आहे, तेच. माणसंही तीच आहे. माणसंही तीच आहेत. पण ऊर्जा बदलली, ऊर्जा इंटेन्शन बदलली, बदलली, विषय बदलला की त्याचं इंटेन्शन बदलली, intention सगळं बदललं. बरोबर आहे. तसं आहे. तर ही ऊर्जा आहे ना, तर ती ऊर्जा फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकरताच हेल्प करते. बरेच लोकांना मला सांगायला आवडेल की बाबा ह्या माध्यमातून की हे काही नेगेटिव्ह नाही आहे, ब्लॅक मॅजिक नाही आहे, थोटांड नाही आहे. हं. तुम्ही या स्वतः एक्सपिरियन्स करा. जोपर्यंत स्वतः एक्सपिरियन्स करा. आता मला परवाचा माझा बॅच झाली, परवाच्या बॅचला असंच होतं. काही लोक असे म्हणजे खूप विद्वान आहेत, शिकलेले वगैरे आहेत, ड्यू रिस्पेक्ट टू दॅट. मग काय असतं, असतंच का, आहे का बघायला म्हणून आले. अच्छा. आणि ज्या टायमाला मी शक्तिपात केलं वगैरे, तर त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की सर, म्हणजे एक क्षण असा आला की आम्हाला असं वाटलं की सर थांबवा. बर. इतकी एनर्जी म्हणजे त्यांच्यात ती जाणवायला लागली त्यांना. अच्छा. का तर ते गरज असते ना, त्याला हील व्हायची गरज असते. मग काही लोकांना स्वतःला जाणवायला लागले की अरे हा एनर्जी जाणवायला लागली. आता तुमच्यात सुद्धा ती ऊर्जा आहे, तुम्हाला बघायचं आहे. बघा असं करा, बघा असं आजूबाजूला असं वर खाली करा, तुमच्यामध्ये ते जाणवायला लागतं. बरं. आहे, जाणवत आहे. नाही.
मी म्हणतोय म्हणून नाही, बरोबर आहे. जाणवते काय माइंड असं 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 पुढं मागं केलं तर पुढं मागं जाणवत. बरोबर. तर ही ऊर्जा सगळ्यांमध्ये असते, अच्छा. फक्त आपण त्याचा वापर कसा करायचा हे शिकत असतो. आणि ह्या ऊर्जेबरोबर आपण काय करतो की कॉस्मिक एनर्जी जी रे म्हणतो त्याचं कनेक्शन जोडून देतो. बरोबर. म्हणून ते सकाळी उठल्या उठल्या आपण म्हणतो की हा करागे वासू दे ते हाताला चोळावे, चेहऱ्यावर घ्यावे ते. हिलिंगच आहे हो, बरोबर. हिलिंगच आहे. आई वडिलांचा आशीर्वाद घेत होतो म्हणजे काय होतं, एनर्जीच घेत होतो ना त्यांचं. अहो हे एनर्जी पॉइंट आहेत बोटाला वगैरे. बघा तुम्ही साधू संत वगैरे असतात ते तुम्हाला स्पर्श करून देत नाहीत, बरोबर. पाया पडून देत नाहीत. पाया बरीच पडा मोठी लांब लोकं लांब ती- लांब हा, पाया पडून लांबून देत नाहीत. बरोबर. लांबून स्पर्श करून देत नाहीत ते तुम्हाला. बरोबर. का करून देत नाही, का तर त्यांना त्यांची ऊर्जा ठेवायची असते. बरोबर. असं नसतं की मग मला काही लोक म्हणतात मग ते साधू असून काय उपयोगाचं, तसं तर आमच्या प्रश्न स्पर्शाचा त्रास होतो. मग त्यावेळेला मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला पण सांगेल. डुक्कर असते, डुक्कर घाणीतलं. हम्म. माझ्याकडे खूप ताकद आहे, मी त्या डुकराला मारू शकतो. हम्म. ते डुक्कर माझ्या अंगावर आलं, हम्म. मी मारलं पण त्या डुकराला, विजय प्राप्त केला. पण त्याची घाण लागली त्याचं काय, बरोबर. तसं ते म्हणून ते घाणीपासून लांब थांबतं. अच्छा. लांब थांबतं बाजू तू बाबा तुझ्या मार्गाने जा म्हणून ते बाजूला थांबतं. का तर इतक्या दिवसाची ती साधना उपासना असते ती घालवायची का अशीच, बरोबर. आणि कशा करता ना. नाही, सगळ्यांच्या बाबतीत ते असं वागतात असं नाही. हा त्याची जी असं त्यांना जर एनर्जी जाणवली तर ते स्वतः बोलवून घेतात, बरोबर आहे. हात ठेवतात डोक्यावर. हम्म. ते तेवढं, आणि शेवटी त्यांनी हात ठेवला पण आपलं पण ते पेलवण्याची शक्ती पाहिजे की. पण अशा लोकांना जर बदलायचं असेल, हा ठीक आहे, ते आता डुक्कर तुम्ही उदाहरण दिलं, आता त्या डुकराला पण स्वतःला बदलवायचं आहे काय, तर अशा लोकांनी काय करायला, त्यांना माहिती आहे की आपण वाईट आहोत, आपण गुन्हेगारी क्षेत्रातले आहोत, आपले विचार घाणेरडे आहेत. बरोबर आहे. पण अशा लोकांना कुठेतरी बदलायचं असतं किंवा म्हणून कुठेतरी तो चरणस्पर्श हवा असेल, पण अशा वेळी चरणस्पर्श मिळत नसेल तर एक म्हणतो ना की सुरुवात त्यांनी कशी करायला हवी, काय कशी बदल करायला हवे स्वतःमध्ये. कसं असतं तर तुम्ही बघा की मी जसं म्हंटल तसं की चिखलात पडलेले लोक आहेत. आता त्यातला हा कुठल्या कॅटेगरीमध्ये आला की बाबा तो चिखलात आहे पण त्याला बाहेर यायचं, त्याला बाहेर यायचं. हा, मग बाहेर यायचं तर कसं आहे, आता मी बाहेर काढणार त्याला, धुणार बिणार स्वच्छ करणार, आणि मग मी माझ्या गुरुकडे घेऊन जाणार. बरोबर. तर ते डायरेक्ट नाही, त्यांची जे खालचे लाईनी जे असतात त्यांना पहिलं भेटा. मी बघा तुम्ही साधना उपासना करताना आहे ना, एक वरती व्यक्ती असतो त्याचे खाली असे 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 असतात. पहिलं तिथं ती लेवल पहिली क्रॉस कर, मग पुढच्या लेवलला आहे, मग पुढच्या लेवलला आहे, असं असतं ते. तर तुम्ही फर्स्ट डिग्री करा, प्राथमिक करा, आणि बदलू शकतो तुमची इच्छा असेल तर. माझ्याकडे मी कोर्स ज्या टायमाला घेतो ना, मी सुरुवातच करताना असं सांगतो, मला जर तुमची पात्रता वाटली तर मी सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, ग्रँड मास्टर पर्यंत नेणार. जोपर्यंत तुमची पात्रता मला वाटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पुढचं शिकवणार नाही. ज्याला माझ्याकडे क्लास करायचा असेल त्यांनी करावा, किंवा पैसे घेऊन तुमचं तुम्ही जावं, तुम्हाला कोण शिकवते ते शिकवून दे. आता हे म्हणजे पात्रता म्हणजे तुम्ही काय बेसिक गोष्टी काय बघता? तुमची एनर्जी लेवल बघावं लागतं, तुमचे विचार बदललेले आहेत का. जसे मी प्रिन्सिपल्स सांगितले, सगळ्यांबद्दल तुमच्यामध्ये प्रेम भावना आलेली आहे का, करुणा भावना आलेली आहे का, तो एक्सेप्टन्स लेवल वाढलेला आहे का, तुमचं सगळ्यांबद्दल एक्सेप्टन्स वाढलंय, चिडचिड कमी झालेली आहे का. हे प्रिन्सिपल्स आहेत ना, हे प्रिन्सिपल्स तुम्ही फॉलो करता का. पहिलं आपली पहिली डिग्री झाल्यानंतर 21 दिवस आपण त्यांना प्रॅक्टिस करायला लावतो. 21 दिवस तुम्ही का करायचं, का आता 21 दिवस लागतात तुमचे सेल्युलर मेमरी बदलण्याकरता. आणि ते 21 दिवसानंतर तो ज्या टायमाला माझ्या जवळ येतो त्या टायमाला मला कळतं, म्हणजे कळतं. आता कसं असतं माहितीये का, एखादी गोष्ट जड आहे ती उचलायला गेला, तुम्ही 5 किलोची उचलायला गेला तर ते जाणवतं ना 5 किलो आहे. तुम्ही ठेवला, तुम्ही सांगितलं की 21 दिवसांनी मी परत येणार, परत उचलणार, यातलं वजन कमी व्हायला पाहिजे, म्हणजे काय नेगेटिव्हिटी गेली पाहिजे. आणि तुम्ही 21 दिवसांनी परत आला आणि परत उचलला, तुम्हाला जाणवतं ना, अरे हे हलकं झाले, 2 किलोचं झालं. म्हणजे मला माझी ऊर्जा कमी द्यावी लागते, म्हणजे तुमची ऊर्जा तयार झालेली. हे चेक करून आपण पुढे शिकवतो. पण जे पेशंट जे येतात तुमच्याकडे, जे त्यांना रेकी शिकायची नसते का, फक्त त्यांना तो एक त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असतो, पण ते जे येतात त्यांनी काय पाळायला हवं, म्हणजे काही गोष्टी असतात त्याची काय पथ्य असतात, किंवा त्यांनी त्यांच्या मानसिक काही गोष्टी असतात, त्या कशात. रेकीमध्ये काही पाळावं लागत नाही. म्हणजे मला बरेच वेळा मी शक्तिपात करतो, दीक्षा वगैरे करतो, त्यावेळेला बरेच लोकांचा मोठा प्रश्न असतो, आम्ही नॉनव्हेज खाल्लं तर चालतं का. तर चालतं.
हे कुठलं धर्म बिर्म काही नाही, एनर्जी आहे हो. हा. तुम्ही व्हेज खाल्ला काय नॉनव्हेज खाल्ला काय, एनर्जी ती ऊर्जा येणारच आहे. त्यामुळं पाळणे असंच काय नसतं. फक्त तुम्ही ज्या टायमाला येतो 2 टाईपची लोक येतात. अच्छा. पहिले येतात ते काय बाबा कुणाचं तर रेफरन्स घेऊन ऐकून बिकून बाबा इथं मला मिळणार आहे म्हणून येतात. दुसरा असतो तो परीक्षा घ्यायला आलेला असतो, क्रॉस चेक करायला. क्रॉस चेक करायला आलेला असतो. तर त्याला अनुभव द्यायचे. अच्छा. अनुभव देतो आम्ही, अनुभव देतो त्याला. मी दुखणं बिकणं थांबवत. काही लोक येतात ते नाटकी असतात, हम्म. म्हणजे ते चिखलात पडलेल्या माणसाला बरोबर. होत काही नसतं पण चौथा माणूस हा. आपल्याला आत वाढण्याकरता आलेलं असतं. तुमची परीक्षा बघायला येतो. हा. परीक्षा आता कसं आहे की त्याला वाटत असतं ना, हम्म. आता जर मी समजा हिऱ्याच्या दुकानात गेलो हम्म. आणि त्याला मी जर कोळसा काढून दिला आणि त्याला म्हंटल की बाबा हा हिरा आहे म्हणून, तो दररोज तेच काम करत असतो. त्याला बघितल्या कळणार हो हिरा आहे का कोळसा कोळसा आहे. आहे. आणि जर खरंच हिरा असेल तर तो लगेच ठेवून घेणार. बरं आहे. तर आम्हाला कळतच असतं कोण परीक्षा बघायला आले, कोण हिलिंग करता आले, लगेच कळतं. एवढ्या ज्या अनुभवाने लगेच कळतं. अच्छा. आणि जाणाऱ्यांनी सुद्धा हिलर कसा निवडावा असं जर म्हटलं तर बाबा त्याचं किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, काय आहे, ते क्लासेस किती घेतात, त्यांची साधना काय आहे, उपासना काय आहे, तुम्ही त्याच्या ऑरामध्ये गेल्यानंतर हील व्हायला सुरू होता का, त्याच्याशी बोलल्यानंतर सुरू होतं का, तुम्हाला बरं वाटतं का, बरं. लगेच कळतं. तुम्ही त्याच्या ऑरामध्ये गेल्या कळतं की आपण हील होतो. माझ्याकडे कित्येक लोक येतात, बसतात, बोलतात, म्हणून तू जावा आता. मग सर ते तुम्ही करणार होता ते काय करणार झालं, म्हटलं तुझं बरं झालं जा. ते करायची सुद्धा गरज नाही. तुम्ही ऑरामध्ये गेल्या बघा काही लोकांच्या नुसत्या ऑरामध्ये संपर्कात आल्या तुम्हाला छान वाटायला लागतं. हीलच होऊन झालं म्हटलं जा, काही गरज नाही. सर तुम्ही गेले आपण तास 1-1.5 तास हे करतोय. तुम्ही बऱ्याच लोकांना तर ऑनलाईन हिलिंग केलेलं आहे. हा, ऑनलाईन केलं, ऑफलाईन केलं, दोन्ही केलं. नाही आता आम्ही सगळे ऑनलाईन हिलिंग होतोय, प्रेक्षक पण आपलं ऑनलाईन हिलिंग होतोय. कारण तुमच्या अभ्यासातनच कळतंय किंवा तुम्ही एवढ्या डीपली, मी फक्त एक 3 सेकंदाचा किंवा 5 सेकंदाचा प्रश्न विचारतोय, तुम्ही त्याच्यावरती 5-5 मिनिटं त्याच्यावरती डीपली आणि मुद्देसूद आणि काय म्हणतात त्याचा प्रत्येकाचा आधार देत सांगताय. याच्यातून तुमचा अभ्यास कळतोय की कितपत आहे आणि तुम्ही किती स्ट्रॉंग लेवलचे ग्रँड मास्टर आहात आणि किती स्ट्रॉंग लेवलला हिलिंग वगैरे देऊ शकता. थँक्यू. हे तर कळतच आहे. पण तुम्ही बोलता मग अशी एक शक्तिपात हा एक उल्लेख केला. अच्छा. हा, तर त्याच्याबद्दल काही सांगतो मी. तुम्ही कसं असतं की रेकी लेवल 1 2 प्रत्येक ह्याच्यामध्ये शक्तिपात केलं जातं, म्हणजे इनिशिएशन अटेनमेंट म्हणतात त्याला. अच्छा, म्हणजे अटेनमेंट हा शब्द इंग्लिशमध्ये, त्याला मराठीमध्ये शक्तिपात म्हणतात किंवा दीक्षा म्हणतात. अच्छा. ते सगळ्याचे शब्द एकच. म्हणजे कोण दीक्षा म्हणतं, कोण शक्तिपात म्हणतं, कोण अटेनमेंट म्हणतं, कोण इनिशिएशन म्हणतं. सगळ्याचे अर्थ एकच. यामध्ये काय केलं जातं की बाबा फर्स्ट लेवलला तुम्ही ज्या टायमाला देता तर त्या टायमाला वरचे 4 चक्र जे असतात तुमचे, हे कसे असतात, आता समजा चक्र बॅलन्स आहेत, प्रॉपर आहेत सगळे, पण एका रेषेत नाही आहेत. एक इकडे, एक इकडे, एक इकडे. अच्छा. पण ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये. मग काय होतं, ती एनर्जी अशी झिगझॅग जाते. अच्छा. तर ते काय करतो आपण, एका रेषेत आणतो, अलाइन करतो याला. जर नसतील तर ते अलाइन करणे, त्यांना ब्लॉकेजेस असतात ते ब्लॉकेजेस काढणे, क्लीन करणे, त्यांना चार्ज करणे आणि तो मार्ग ओपन करणे. म्हणजे तुमचा जो रिसिव्हर आहे त्या ट्रान्समीटरशी जोडून देणे. म्हणजे आता आपण हे चार्जर घेतला तर चार्जर आहे, त्याला वायर आहे, मग मोबाईल आहे. तर मला त्याच्याशी जोडायचं आहे, तर पहिल्यांदा मी काय करेल बाबा, तो चार्जर लावेल, वायर लावेल आणि इकडची वायर मोबाईलला लावेल. माझं काम संपलं. हे शक्तिपात मध्ये काय असतं की पहिले 4 चक्र तुमचे बॅलन्स केले जातात, ओपन केले जातात, चार्ज केले जातात की जेणेकरून ऊर्जा येईल. मग पहिले 4 चक्र का, वरचे 4 का, आता हात चक्रापासून ही हातामधनं रेकी बाहेर जाते. तुम्ही हातानेच देत असता, तर हातामधनं रेकी बाहेर जाते. म्हणून पहिले 4 चक्र तुम्ही बॅलन्स करून त्यातनं तुम्ही रेकी पास ऑन करायला त्याला हे करता, ओपन करतो. मग त्यामध्ये प्रत्येक इनिशिएशन जे होतं, लेवल 1 ला किती द्यायचं, लेवल 2 ला काय, प्रत्येकाचं हे वेगळं असतं. की जसं लेवल 1 ला सिम्बॉल्स नाही शिकवत आपण, लेवल 2 ला 3 सिम्बॉल दिले जातात. की ज्यांनी कसं तुम्ही विश्वाशी कसं जोडायचं, वेगळे सिम्बॉल्स आहेत, एनर्जीचे असतात. हे लेवल 3 चे 3 सिम्बॉल्स असतात. म्हणजे ज्यामध्ये हुन्शो जेशोने म्हणतात, सेईकी, चोकुरे असे 3 सिम्बॉल झाले. आणि मास्टर सिम्बॉल असतो तो डायकोमे म्हणून असतो. आता हे सिम्बॉल्स काम करतात. मला बरेच लोक म्हणतात सिम्बॉल्स काम करतात का, मग मी म्हंटल बघा, 2
तुम्ही असं अधिक चिन्ह काढलं, हम्म. पुढे 2 लिहिला, परत 2 आडव्या लाईन मारले, म्हणजे किती? 2 + 2 आणि पुढे आडव्या लाईन मारल्या म्हणजे 4. इक्वल टू ना, हा. 4. म्हणजे आता हे प्लस तुम्हाला माहित आहे, हो, इक्वल टू ची साईन माहित आहे, बरोबर आहे. म्हणजे 4 लिहिणार तुम्ही. समजा जर वरची रेष मी मांडली नाही, मायनस होणार, मायनस होणार. पुढे काय लिहिणार तुम्ही? 2 लिहिणार. नाही, 2 Zero वजा 2 zero. झिरो लिहिणार. Zero. का बरं? का तर हे तुम्ही शिकलाय ना. बरोबर. तसं ते युनिव्हर्सने दिलेले ते सिम्बॉल्स आहेत. ते बरोबर. सिम्बॉल्स टाकले की ते कार्यक्रम सुरू होतो. अच्छा. म्हणून माझं एक मत आहे, म्हणजे हा विषय जर थोडासा वेगळा आहे, टॅटू काढताना तुम्ही शरीरावर काय टॅटू काढताय हा विचारपूर्वक काढा. त्या अच्छा. शक्ती ऊर्जा ती तुमच्याकडे येतात. म्हणजे काही टॅटू काढून चालत नाही. अरे तुम्ही जय श्रीराम लिहिणार हम्म. आहे का? तुला त्या रामाच्या पायाची तरी पात्रता आहे का? हम्म. आहे का? खरंच आहे का? तर काढ. ती ऊर्जा येणार. बरं. आणि ती ऊर्जा तुमची पेलवण्याची शक्ती नसेल, तुम्ही व्यवस्थित वागत नसाल तर ती त्रास देणार ना. त्रास देणार, बरोबर. म्हणजे आधी आत्मिक शुद्धीकरण तेवढं नाही, करून सगळं तुम्ही टॅटू काढताना तर ते कसं असतं, त्याला कळत नाही, ते युनिव्हर्सला कळत नसतं, त्या एनर्जीला कळत नसतं. बरोबर. ते बरोबर तिथंच येतं ते. म्हणजे आता मी परवाच्या क्लासला दाखवलं, मी असं साईन काढले, प्लस साईन काढले हम्म. निळ्या ह्याच्यामध्ये. मग विचारलं सगळ्यांना काय आहे, तर सगळे म्हटले प्लस साईन आहे. हम्म. कळलं ना सगळ्यांना. नंतर परत एक प्लस साईन काढली, हम्म. ती लाल कलर मध्ये काढली. हम्म. तर सगळे म्हटले प्लसच आहे, लाल कलर मध्ये काढलेलं. एक डॉक्टरची बायको होती, ती मात्र लगेच म्हटली ते डॉक्टरचं चिन्ह आहे म्हणून, मेडिकल. मेडिकल चिन्ह आहे म्हणून. आता तिला कळालं ना, बरोबर आहे. तिच्या डोक्यात एनर्जी कुठली तयार, त्या क्षेत्रातली. मेडिकलची, लगेचच. बाकीच्यांची झाली नाही. हम्म. तिच्या का झाली? का तर तिला ते माहित आहे. तिला ते तसं युनिव्हर्सला ते सगळे सिम्बॉल्स माहित आहेत. बरोबर. त्याप्रमाणे ती एनर्जी तुमच्याकडे येणार. मग आता काही मुलं बघा त्याचं हे काढतात, क्रॉस काढतात आणि काढतात. खोपडीचं चित्र काढतात, डेंजर. हा. त्यांच्या जीवनात किती प्रॉब्लेम येतात बघा, टॅटू बिटू काढतात. का तर ती ऊर्जा येते ना, त्या ऊर्जेला काही कळत नाही. बरोबर. ती सिम्बॉल आहे म्हणजे मला तिथं निमंत्रण आहे, असं ते असतं ते. फक्त आवडतं म्हणून किंवा ते त्याला फॅन आहेत म्हणून काढतात, पण These are त्याला all त्याचे symbols. निगेटिव्ह गोष्टी नाही, कळत these are नाही. all symbols. म्हणजे रेकीमध्ये तुम्ही जर लामा फेरा घेतला, लामा फेरा म्हणून एक भाग आहे, हम्म. तर त्यामध्ये सुद्धा कितके स्ट्रॉंग सिम्बॉल्स आहेत, जे खूप रेअर वापरले जातात आपले. अच्छा. करुणा रेकीमध्ये आहेत, सिम्बॉल्स आहेत. म्हणजे त्यामध्ये तर 10-10, 15-15 सिम्बॉल्स आहेत त्या ह्याच्यामध्ये, लामा फेरामध्ये वगैरे. की लामा फेरामध्ये तर तुम्ही म्हणजे इतकी स्ट्रॉंग एनर्जी आहे ती, शक्यतो कोण वापरत नाही. मी स्वतः आचार्य लामा फेरा आहे, खूप अच्छा. कमी वापरलं जातं. हे सगळं तुम्ही म्हणजे हेवी एनर्जी म्हणतो आपण, ब्लॅक एनर्जी म्हणत नाही. त्यात हेवी एनर्जी करता ते वापरलं जातं प्रोटेक्ट करण्याकरता. तर ते खूप स्ट्रॉंग असतात ते. म्हणजे तुमची किती आहे, तुमची कुवत किती आहे तेवढंच हे करा तुम्ही, त्यापेक्षा अच्छा. जास्त जाऊ नका. हे तुमचे जे हे असतात, हिलिंगचे सेशन असतात, ते साधारण किती वेळाचे असतात? साधारणतः तुम्हाला सांगू का की अर्धा तास लागतो. अच्छा. अर्धा तास ते मग मी कुठल्या टाईपचं हिलिंग आहे त्याच्यावर असतं. आणि तुम्ही एकदा समजा फर्स्ट डे आला तर त्याला समजा 35 मिनिटं 40 मिनिटं लागतात हम्म. फर्स्ट डेला. नंतर हळूहळू कसं होतं की चॅनलाइज होतं तुमची बॉडी. अच्छा. त्यानंतर मग पण तरी पण 20-21 मिनिटं तर लागतात. 20-21 मिनिटं. हा. मग त्या व्यक्ती परत ते कमी जास्त वेळ असतो की का तुमच्या ह्याच्यानुसार नाही, त्याची ऊर्जा कशी आहे, किती जडत्व आहे त्याच्यावर राहतं. अच्छा. त्याच्यावर राहतं ते. आणि किती सेशन करावे लागतात असं काय असतं का? नाही, ते पण तुमचं किती हिलिंग फास्ट होतं. म्हणजे काही लोक खूप ग्रास्पिंग पॉवर किती आहे? काय रिसेप्टिव्ह असतात, काही लोकांचं लगेचच चार्ज होतं, अच्छा. लगेच चार्ज होतो. ते आता मोबाईलच्या बॅटरीवर अवलंबून आहे ना, चार्जिंग कसं चार्ज. होणं. बरोबर आहे. मोबाईल कुठल्या कंपनीचा कुठल्या त्याच्यावर कंपनीत depend आहे, काय आहे, त्याचं सगळं पूर्वजन्माचं कर्म काय आहे, सगळं आलं ना. बरोबर काही आहे. लोकांना 1-2 हिलिंग मध्ये होतं. म्हणजे त्याच्या पुढे जाऊन सांगतो, काही लोक माझ्या संपर्कात आले की हिल होतात. बरोबर. अरे थांबलं रे, आमचं डोकं दुखायला थांबलं, तुझ्याशी बोलत होतो, माझ्या आलो तेव्हा दुखत होतं, आता थांबलं. अच्छा. तर नुसते संपर्कात आल्यामुळे सुद्धा हिल होतात. नॉट नेसेसरी की असं वायरलेस बसलं चार्जिंग. नाही होतं, ते तसंच होतं, जात असते ना ती एनर्जी. ही चांगल्या ह्याच्याकरता ती व्हायब्रेट होत असते. फक्त कसं आहे की तुम्ही किती द्यायचं. तुम्ही स्वतः समजा माझ्याकडे एक तांब्याभर पाणी आहे, मी तुम्हाला किती द्यायचं. आजच्याही उतनी करू जितनी अच्छी लगे. बरोबर. समजा माझ्याकडे एक बकेटभर पाणी आहे आणि मी तुम्हाला पाणी देऊन टाकलं, तुम्ही मागायला आला, देऊन टाकलं. माझ्या डोक्यात काय की आता रात्री काय लागणार नाही, उद्या सकाळी पाणी येणार आहे. आणि उद्या सकाळी पाणी आलं नाही तर पहिले तुझ्या एनर्जी किती आहे. तर तुझ्याकडे बकेट भर आहे तर एक तांब्याभर दे, जगभर दे, अर्धी बकेट दे, सगळी देऊ नकोस. पहिलं स्वतः तुम्ही त्या पात्र. मग आता मला परवाची बॅच झाल्या तिसऱ्या दिवशी मला ते एका माझ्या विद्यार्थ्यांनी मेसेज टाकला, मी घरातल्यांना रेकी देऊ का. चार्ज असतात ना ते, का तर माझ्या संपर्कात आल्यामुळे त्यांना काय वाटत असतं
की की ते आम्ही खूप लगेच चार्ज नाही हां, खूप चार्ज इनिशियली असतं ना. हां. ते हळूहळू तुम्ही जोपर्यंत स्वतःची बॅटरी वाढवत नाही, स्वतः चार्ज करत नाही, तोपर्यंत होत नाही. म्हटलं 21 दिवस तुम्ही स्वतः करा, स्वतः करता करा. याची समजा आता तुम्ही एखादी पिन लावली, हा बारीक वायर आहे, हं. इकडे जास्त करंट खेचला तर ती जळेल ना. बरोबर आहे. मग त्या वायरची एक स्ट्रेंथ तयार व्हायला पाहिजे ना. अच्छा. तेव्हा ते त्याला माहित नसतं ना पुढचा व्यक्ती किती एनर्जी खेचेल. बरं ह्यामध्ये कसं असतं, मी फक्त माध्यम असतो. आता बरेच लोक म्हणतात की तुम्ही ते कर्मामध्ये हात घालता का, म्हणजे त्यांचे कर्म बदलता का. हं. आता आज तुमचं डोकं दुखतंय, हां. तुम्ही तुमचं डोकं दुखायचं बंद केलं. डोकं का दुखत होतं, काहीतरी कर्म होतं, बरोबर. काहीतरी भोग होते म्हणून दुखत होतं. मी आज तुमचं डोक्याला हात लावला आणि डोकं दुखायचं तुमचं थांबलं, तर मी तुमच्या कर्मामध्ये इंटरफिअर केलं का. तर त्याचे उत्तर असं असतं, ज्या टायमाला मी म्हणतो मी केलं, त्या टायमाला मी कर्मामध्ये तुमच्या इंटरफिअर केलं. आणि ज्या टायमाला म्हणतो मी फक्त माध्यम आहे, अच्छा. माध्यम आहे, ती ऊर्जा माझ्यात येते आणि ती ऊर्जा काय करायचं, लेट दॅट युनिव्हर्स डिसाइड की तुम्हाला आता हील करायचं का नाही करायचं. अच्छा. बरं तुम्ही माझ्या समोर का आला, का तर तुमच्या ते योगच होतं ना, बरोबर. की येणं आणि हील होणं. तर तुम्ही कुणाच्याही कर्मामध्ये इंटरफिअर करत नाही. फक्त तुम्हाला ज्या टायमाला वाटतं मी करतो, हं. मी पण आला की तुम्ही ते युनिव्हर्स म्हणतं ते तुझं तू बघून घे. अच्छा. आपण फक्त काय माध्यम आहे, चार्जर आहे. चार्जर चार्ज करतो का हो मोबाईल. हं. नाही. करंट पॉवर कुठला, पॉवर स्टेशनचा करंट. करंट. एमएससीबी विकणार, तुमच्या घरात येणार, तो चार्जर फक्त मधला माध्यम मोबाईलला करंट जाण्याचा मीडिएटर आहे. मीडिएटर आहे. तो फक्त चार्ज करत असतो. तो काय करतो, तो स्वतः काय रोल प्ले करतो का, तसं आम्ही आहे. जो कोण रेकी हिलर असतो तो फक्त चार्जर असतो, तो काय नाही. म्हणजे आता ह्यात काय होतं तुम्हाला सांगतो, मग किती फोन चार्ज करायचे. कळलं पाहिजे. आता झालं तुमचा फोन झाला आणि तुमच्या असिस्टंटचा, त्या कॅमेरामॅनचा, तुम्ही सलग जर लावला तर ते तापतं ना, गरम होणार ना. बरोबर. एकतर चार्जर खराब होईल ना, ते मोबाईल खराब होईल. तुमची किती कॅपॅसिटी आहे, तुमची साधनं वापरा. पहिलं म्हणतो मी, तुम्ही सेल्फ लव, तुम्ही स्वतः. हा ठीक आहे, एक फोन चार्ज करायची कॅपॅसिटी, आज एक चार्ज केला, उद्या एक करू. अच्छा. म्हणजे मला सांगा आता ते म्हणजे जसं चार्जर आता आपण चार्जिंग केल्यानंतर थोडा थंड करावा लागतो. हम्म. त्याला गरम झालं की आपण लगेच बॅटरी बंद करतो, आम्ही लाईट्स बंद करतो गरम झाले की. तसं हीलरला स्वतःला काय करावं लागतं. स्वतःची साधनं उपासना करावं लागतं. डेली तुम्ही स्वतः उठून स्वतः करता पहिलं करायचं असतं. अच्छा. स्वतः तुम्ही इतक्या लोकांच्या मध्ये हात घालत असता, हं. इतक्या चिखलामध्ये हात घालत असता, ते पहिले स्वच्छ करायचं असतं सगळं. अच्छा. मी जसं म्हटलं चिखलातली पडलेली बरोबर. माणसं, हां. तुम्ही तुमच्या हॉरामध्ये वगैरे वगैरे हात घालत असता. आता तुम्ही बघितलं असेल हे सगळं. मग काय वेळेला असं लोक विचारतात हा तो प्रश्न मला मगाशी पडलाच होता की की तुम्ही जर तुम्ही एवढं स्वतः सगळं जर मग हे कशाला घातलं, हां. ही काय घालायची गरज आहे, हां. वाटतं ना, विचारतात. तर कसं आहे, तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. सांगलीतले टॉप मोस्ट सर्जन घ्या, कुठलेही टॉप मोस्ट सर्जन घ्या, विदाउट ग्लोव्स तो कधी सर्जरी करतो का हो. नाहीच. ते प्रोटेक्शन घेतं, तसे प्रोटेक्शन म्हणून काम करतं. अच्छा. कळालं का. बरोबर. म्हणजे मी तज्ञ आहे, फक्त सगळं आहे. हे हे हातात घालून होईल की त्याच्या काही प्रिकॉशन तुम्ही जसं म्हटलं प्रिकॉशन की घ्यावं सकाळी लागतं, लवकर उठणं वगैरे काही? प्रिकॉशन घ्यावं लागतं सगळं. ते जे साधना उपासना केलं जातं, कित्येक वेळा जर मी त्या लेवलला म्हणजे जर नसेल हं. तर मी नाही म्हणतो 2 दिवसांनी. जसं अच्छा. की मी तुम्हाला म्हणजे तुम्ही आता तेवढे प्रिपेअर नसाल. प्रिपेअर, किंवा मला जर साधने करता वेळ लागणार असेल हां. तर मी माझ्या याच्या करता, आता मला कळतं ना किती एनर्जी लागणार किंवा किती फ्लो होणार बरोबर आहे. आहे. तर मला ती तेवढी कॉर्ड, तेवढी मोठी जाड तयार करावं लागेल ना. बरोबर आहे. तर त्याकरता आपण त्यावेळेला थांबवतो. म्हणजे तुम्ही तुमची एनर्जी पहिल्यांदा पहिलं स्वतः तुम्ही त्या पात्रतेला पाहिजे. तुम्ही माझ्याकडे, मी जसं मगाशी म्हटलं तसं की बाबा 500 रुपये तुम्ही देऊ शकता ना, हं. पण मी तुम्हाला उगाच 1 कोटी द्या म्हटलं तर बरं. नाही ना देऊ शकत. हा, पण तुमच्याकडे समजा जर 100 कोटी पडून असतील तर देऊ शकतो. तर त्यावेळेला तुम्ही देऊ शकाल, माझे मित्र आहे म्हणून द्यायचीला. तर तशी तुमची स्वतःची एनर्जी तेवढी वाढवायला लागते. बरोबर. दररोज साधना उपासना करावी लागते, दररोज क्लिन्झिंग करावं लागतं. सगळ्यात सोपा मी तुम्हाला जाता जाता मी काही गोष्टी सांगतो बघा. तुम्ही कुठेही जाऊन आला ना, आठवड्यातनं 1 दिवस मिठाच्या पाण्याने आंघोळ करा. आठवड्यातून एकदा. एकदा तरी करा. अच्छा. आता तुम्ही सगळं शूटिंग बिटिंगला जाता, इकडे तिकडे जाता, तुमच्याकडे लोक येतात जातात वगैरे, तर मिठाच्या पाण्याने. बरं मीठ किती टाकायचं, कुठलं मीठ टाकायचं, हं. हे असं 2-3 खडे नाही टाकायचे. अच्छा. चांगले मूठ भरून 2 मूठ घ्यायचे, हं. अर्धे बकेट पाणी घ्यायचं, अच्छा. त्यामध्ये ते टाकायचं, अच्छा. विरघळायचं, हं. ते पहिलं ओतून घ्यायचं अंगावर, अच्छा. आणि मग दुसरं स्वच्छ पाण्याने परत आंघोळ करायची, साधं मिठात. साध्या पाण्याने. अच्छा. पहिलं मिठाच्या पाण्याने आंघोळ करायची. कशामुळे होतं की तुमच्या बरोबर जे काही चिकटलेलं असतं मीठ, हे डिसइंटिग्रेट करत कुठलंही असतं. मीठ, आपलं कुठलंही मीठ. खडं मीठ,
अच्छा. बाकीचे मीठ महाग असतं, खडं मीठ वापरायचं, सरळ खडं मीठ वापरलं की झालं. अच्छा. तुमचे जे काय तुमचे स्टुडिओ आहे, घर आहे, मिठाच्या पाण्याने पुसून घ्या दररोज. अच्छा. तुम्हाला माहित आहे का तुमच्याकडे कोण कोण येतं, कसे येतं, कुठल्या एनर्जीचं माहित नाही, पण तुम्ही मीठ जर वापरायला लागला तर ते क्लिन्झिंग होतं. आपण घरात अगरबत्ती लावतो, फिरवतो म्हणजे काय करतो, तर स्पेस क्लीन्स करत असतो. अच्छा. आज हे लावलेलं आहे आपण दिवे वगैरे, हे काय करतात, तुम्ही आरती करतो म्हणजे काय करता तुम्ही, बरोबर. आरती करता म्हणजे तुमच्या ऑरामधनं तुम्ही ती आग फिरवत असतात, हां. तर त्यावेळेला त्यातली नेगेटिव्हिटी जळत असते. अच्छा. हे सगळं आहे ना, सायन्स आहे सर. मी गेले 30 वर्ष झाले ह्याच्या मागचं सायन्स, मी स्वतः सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळं ह्याच्या मागचं सायन्स काय आहे हे मी शोधत असतो आणि मला त्याचे उत्तर मिळत असतं. म्हणजे आता हे या विषयावरती बोलत जेवढे 30 वर्षांचा तुमचा अभ्यास आहे. त्याबरोबर वेगवेगळ्या पेशंट्सना किंवा वेगळ्या हीलर्सना तुम्ही भेटतात. अजूनही तुमचं शिक्षण यातलं चालूच आहे. चालू आहे. हा काय? कधी कधी शिकत असतो. हां, म्हणजे आता मी खरं तर आपण काल परवामध्ये करणार होतो, पण तुम्ही बाहेर होतात आणि तुमचं सेशन होतंय किंवा तुम्ही शिकायला म्हणून पुढचं आणखी ॲडव्हान्स गोष्टी काय Advance यातल्या शिकत. घेता येतील त्या करण्यासाठी तुम्ही बाहेर होतात. म्हणून तो पॉडकास्ट आज आपला करावा लागला. हा विषय न संपणारा आहे आणि खरंय. याच्यात खूप काही करण्यासारखं आहे. सर म्हणजे तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाही मुळात. या बोलूया या आपल्या पॉडकास्टवरती एका शब्दाने आम्ही फक्त तुम्हाला विचारलं, की बाबा सर तुम्ही आम्हाला वेळ द्याल का? आणि रेकी या विषयावरती थोडं मार्गदर्शन कराल का? थोडं म्हणता तुम्ही या अख्खा सागरातला म्हणतो ना, की जेवढं तुम्हाला देता येईल तेवढं द्यायचा प्रयत्न केला. खरंय. आणि म्हणतो ना, की ज्याला अमृतातला एक स्पर्श जरी झाला तर त्याचं आयुष्य समृद्ध होऊन जातं. तसं कुठेतरी आमचं या बोलूया या चॅनलचं एक भाग्य आहे, की तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आलात आणि हे माहिती आम्हाला दिलीत. सर खूप खूप आभारी आहे, की तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि एवढं सगळी माहिती दिलीत आणि प्रेक्षकांनाही यातनं बऱ्याच गोष्टी कळल्या असतीलच. आणि अजूनही कोणाला काही प्रश्न असतील किंवा बद्दल काही माहिती हवी असेल किंवा कोणाला क्लासेस करायचे असतील याच्यामधले ग्रँड मास्टर, मास्टर लेव्हलपर्यंत सर याच्यातलं ज्ञान देतात किंवा सेशन घेतात. तर अशाही स्वरूपात कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुम्ही सुनील पाटील सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सरांचा नंबर आणि सगळी माहिती आम्ही देतोय. डिस्क्रिप्शनमध्ये जावा आणि तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. प्लस या एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटलं किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा आजचा एपिसोड कसा वाटला आणि सुनील पाटील सरांचं मार्गदर्शन कसं वाटलं याबद्दल तुम्ही कमेंट्समध्ये नक्की लिहा. जेणेकरून असेच वेगळे विषय आम्ही तुमच्यापर्यंत आणू शकतो. आणि पुन्हा एकदा आपण सुनील पाटील सरांचं सगळ्यांच्या वतीनं या बोलूयाच्या माध्यमातून आभार मानूया आणि आजचा पॉडकास्ट इथे थांबूया. जाता जाता एक शेवटचे आपण प्रार्थना करूया. असं म्हणतो हात जोडून, आय थँक्स माय सेल्फ, आय थँक्स युनिवर्स, आय थँक्स दिस रेकी एनर्जी, आय थँक्स माय पेरेंट्स, आय थँक्स माय गुरु मेंटर्स, माय देवी देवतास, आय थँक्स या बोलूया टीम की ज्यांनी इथं आले, माझं पॉडकास्ट ऐकला. ह्या विश्वामध्ये किंवा ह्या जनकल्याणाकरता हा पॉडकास्ट आपण रिलीज करत आहे. लोकांना ही विद्या मिळावी याकरता आम्ही तुमचे आभार आहोत. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू सो मच सर. आणि तुम्ही असंच हिलिंग करत राहा आणि आमच्या या बोलूयाला पण असं हिलिंग द्या थोडं, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू आणि तुमच्यासारख्या लोकांनाही जास्तीत जास्त लोकांना. आणि तुम्ही मुळात तुमचं एमच आहे की हर घर हिलर. तसं या पॉडकास्टच्या माध्यमातून की काही लोक जर हिलर आपण तयार करू शकलो तर ते आमचं भाग्य आहे आणि एक छोटं मीडिएटर म्हणून आमचंही कार्य आम्ही समजू शकतो यातून. थँक्यू Thank you so much, sir. व्हेरी मच. थँक्यू.